बस। हाँ, तो मैं फर्स्ट स्टार्टिंग में आपको सब पीपीटीज बता देती हूँ, क्योंकि मुझे लगा कि कुछ एक भी पॉइंट मिस नहीं होना चाहिए। तो कुछ पॉइंट्स मैंने ऐड किए हैं। पहले तो मैं एक्सप्लेन कर दूंगी कि हम लोग आज क्या डिस्कस करने वाले हैं। फिर अगर आपके कुछ थॉट्स है जो आप शेयर करना चाहते हैं, या कुछ आपको लगता है कि हमें चेंजेस करने चाहिए बच्चों के लिए, बच्चों में, हमारे में, या फिर बाल स्पर्श में, तो आप प्लीज ओपनली शेयर कर सकते हैं। तो आज हम क्या करेंगे डिस्कस, जो भी हमारे इश्यूज है, मतलब बच्चों के साथ हो रहा है ना, कि अभी बच्चे बड़े हो रहे हैं तो हमारी नहीं सुन रहे। एक सेकंड है। यहाँ क्रिकेट चल रहा है घर में हमारे, तो बॉल का साउंड डिस्टर्ब कर रहा है मुझे। अच्छा, तो इस मीटिंग में हम क्या करेंगे, एक तो जो भी कुछ पेरेंट्स है बोल रहे थे कि बच्चे उल्टा जवाब दे रहे हैं ऐसे वैसे। सिर्फ हमारे ही पेरेंट्स नहीं, बाकी के भी जो फ्रेंड्स हैं उनके भी ये आ रहे थे इश्यूज की, कैसे हैंडल करना है बच्चों को, कैसे हैंडल करना है बच्चों को, पढ़ाई के लिए कैसे मनाना है, क्या करना है। तो सारे सवालों के जवाब मेरे पास भी नहीं थे, तो मैंने सोचा, अरे, सॉरी। तो सारे सवालों के जवाब तो मेरे पास भी नहीं थे, तो मैंने सोचा कि एटलीस्ट हमारे पास पेरेंट्स तो है, तो एक कम्युनिटी बनाकर हम लोग मीटिंग में डिस्कस कर कर शायद कुछ आंसर्स आपके पास होंगे, कुछ मेरे पास होंगे। तो हम लोग बस वही डिस्कस करने वाले हैं आज। और जो बच्चे क्लास को भी नहीं आ रहे कुछ कुछ रात को मेडिटेशन में, तो उस बारे में भी हमें बातें करनी है। ठीक है, तो अगर आपके पास पेन पेपर है, आप आपके भी कुछ पॉइंट्स है, तो आप वो भी नोट डाउन कर सकते हैं, जो हम डिस्कस, हमें भी हेल्प होगी जानने के लिए बच्चों को ज्यादा। तो ये होगा हमारा डिस्कशन आज। और कुछ पेरेंट्स नए हैं, तो मैं बस शॉर्ट में, ब्रीफ में अपने आप को इंट्रोड्यूस करना चाहूंगी। मेरा नाम अनुजा काकड़े पानसौरे है, और मेरा इंजीनियरिंग महाराष्ट्र से हुआ है। एजुकेशन बैकग्राउंड जो है वो इंजीनियरिंग है। फिर मैंने शादी के बाद एमटेक किया है कंप्लीट, वीएलएसआई में। वो कंप्लीशन हुआ है मेरा हैदराबाद में, क्योंकि अभी करंटली शादी के बाद हम लोग इधर ही शिफ्ट हुए थे हैदराबाद। और फिर मेरे दो बच्चे हुए, और फिर तीसरा बच्चा जो हुआ ये है बाल स्पर्श, जिसकी मैं फाउंडर हूँ। जो आइडिया डिवाइनली गाइडेड है, सब मतलब ये आइडिया आपको कहीं पे भी नहीं मिलेगा कि भगवान के बारे में भी बताओ, मेडिटेशन भी लो, और श्लोकास वगैरह सब एक साथ। तो ये तीसरा मेरा बच्चा है बाल स्पर्श। और मेरी जो जर्नी है वो स्टार्ट हुई थी, मतलब शादी के बाद मैंने सोचा था एमटेक कंप्लीट करूंगी, फिर प्राइवेट कंपनी में तो मुझे जॉब करना ही नहीं था, क्योंकि मुझे इंटरेस्ट था टीचिंग में। तो मैंने सोचा कि इंजीनियरिंग कॉलेज में प्रोफेसर का काम करूंगी, ऐसा वैसा कहीं तो मतलब टीचिंग करना है या फिर कोचिंग करना है। लेकिन फिर हुआ कि फर्स्ट बेबी हुआ मेरा, एमटेक जैसे ही कंप्लीट हुआ तो फर्स्ट बच्चा हो गया। फिर मैंने सोचा कि करियर तो चलो, जैसे हम सब माए सोचते हैं उसी तरह, कि करियर तो चलो करेंगे कैसे भी, बाद में हो जाएगा। पहले एक ही बच्चा है तो उस पे ध्यान देंगे। तो फिर मैंने उस पे पूरा अपना टाइम इन्वेस्ट करना स्टार्ट कर दिया। फिर ऐसे आइडियाज आने लगे माइंड में कि उसके साथ कुछ टाइम स्पेंड, अच्छा क्वालिटी टाइम स्पेंड करे। तो फिर मैंने एक्टिविटीज करना स्टार्ट कर दिया उसके साथ, जो भी घर में अवेलेबल सामान है हमारे, उसके साथ। तो वो एक्टिविटीज उसको बहुत अच्छी लगती थी, तो वो हमेशा बोलता था कि मम्मा आज ये गेम खेलेंगे, वो गेम खेलेंगे। तो मुझे लगा कि उसी टाइम पे कुछ फ्रेंड्स के भी कॉल आते थे कि अरे कैसे टाइम स्पेंड करना है, बच्चे तो स्क्रीन टाइम बहुत देख रहे हैं। तो मैंने बताया कि मैं ऐसे ऐसे एक्टिविटीज करती हूँ, अगर आप चाहो तो आप भी कर सकते हो। तो उन्होंने बोला कि हाँ मैं आपकी वीडियोस देखती हूँ वगैरह। तो मैंने सोचा कि यूट्यूब पे शेयर कर दूंगी ये एक्टिविटीज, जिससे बाकी के पेरेंट्स को भी हेल्प होगी। तो फिर मैंने यूट्यूब पर एक्टिविटीज शेयर करना स्टार्ट कर दिया, जहाँ पे अभी वो यूट्यूब चैनल हमारे रिकॉर्डिंग्स के लिए यूज हो रहा है।
तो फिर मेरे बच्चे को जब कोरोना के बाद, कोविड के बाद तो स्कूल में डालना था, तो मैंने सोचा कि ऐसा कुछ एजुकेशन चाहिए बच्चों को जहाँ पे उनको होमवर्क ज्यादा ना हो, लोड ज्यादा ना हो, बस हैप्पीली उनकी लर्निंग कंप्लीट हो जाए। हम लोगों की तरह नहीं है कि एग्जाम का टेंशन, ये टेंशन। बचपन में हमने, अभी लग रहा है कि बहुत एंजॉय किया, लेकिन उस टाइम पे हमें वो टेंशन लगता था। अभी का स्ट्रेस भी है, लेकिन उस टाइम पे वो स्ट्रेस ज्यादा लगता था। तो मुझे ये था कि बच्चों को हैप्पी लर्निंग चाहिए। इसलिए फिर बहुत सारे एजुकेशन मेथड मैंने सर्च किए, तो उसमें मुझे मॉन्टेसरी का जो है वो अच्छा लगा। इसलिए फिर हैदराबाद के जो सारे मॉन्टेसरी स्कूल्स है उसमें पर्सनली जाकर मैंने विजिट किया। तो वहाँ पे जो अच्छा लगा मुझे, जहाँ पे प्योर मॉन्टेसरी एजुकेशन प्रोवाइड किया जाता है, उसी स्कूल में हमने एडमिशन लिया है। और उसके लिए फिर हम लोग शिफ्ट भी हो गए। ये विलेज काइंड ऑफ प्लेस है, लेकिन प्योर मॉन्टेसरी एजुकेशन दिया जाता है। नहीं तो आजकल स्कूल में क्या हो रहा है कि नाम रखते हैं मॉन्टेसरी, लेकिन बस मटेरियल रख देते हैं, और ट्रेडिशनल ही एजुकेशन होता है वहाँ स्कूल में। तो जैसे ही वो उसकी लर्निंग देखी मैंने स्कूल में, फिर स्कूल में ओरिएंटेशन प्रोग्राम वगैरह होते थे, तो जैसे जैसे मुझे डीप पता चलता गया मॉन्टेसरी के बारे में, तो मुझे बहुत अच्छा लगा कि हम लोग सारे बच्चों को क्यों नहीं दिया जाता एजुकेशन इस तरह का। क्योंकि एजुकेशन सिस्टम से तो हर एक पेरेंट्स को प्रॉब्लम है। मुझे नहीं लगता कि एक भी पेरेंट्स ऐसा है जो हैप्पी है कि वाह मेरा बच्चा इस स्कूल में जा रहा है, बहुत ही अच्छा पढ़ रहा है, बहुत ही हैप्पी है। तो मैंने सोचा कि ऐसा एजुकेशन क्यों नहीं दिया जा रहा, क्योंकि प्राइमरी में तो था उनको, अभी तो बैग ले जा रहे हैं उनको, टेक्स्ट बुक वगैरह कुछ पेरेंट्स की वजह से लेना पड़ रहा है। लेकिन प्राइमरी में उनको स्कूल बैग की भी जरूरत नहीं पड़ती थी, इतना वो अच्छे से सीख रहा था। फिर उसकी जो ग्रोथ देखी मैंने, तो मुझे भी अच्छा लगा, और मैं भी मॉन्टेसरी में फिर करियर करना चाहती थी। इसलिए मैंने, क्योंकि डिप्लोमा कोर्स जो मेन टीचर है उनका 1 ईयर का होता है, जिसमें बिल्कुल भी टाइम नहीं होता। तो मैंने सोचा कि एटलीस्ट मैं असिस्टेंट का तो कर सकती हूँ बच्चों को संभालते संभालते। तो फिर मैंने असिस्टेंट का कोर्स किया था, जिसमें कैरेक्टरिस्टिक वगैरह पता चला बच्चों का क्या होता है, उनको कैसे हैंडल करना है। तो एक्टिविटी के साथ वो भी मुझे हेल्पफुल हो गया बच्चों को, मेरे बच्चों को संभालने के लिए। तो फिर मैंने सोचा कि चलो अभी ये भी इंडिपेंडेंट हो रहा है, बच्चा थोड़ा बड़ा हो गया, 6 साल का। तो मैंने सोचा अभी डिप्लोमा भी कर लूंगी मैं मेन टीचर का के लिए कोर्स। लेकिन फिर मॉन्टेसरी टीचर बन जाऊंगी, लेकिन फिर सेकंड बच्ची हो गई, अभी सेकंड चाइल्ड हो गई। फिर तो वो तो प्लान चला गया मेरा। देन फिर मैंने सोचा कि चलो ठीक है, अभी उसके लिए तो 5-6 साल दे दिए, लेकिन इस सेकंड बच्चे के लिए तो मैं इतना नहीं दूंगी। 2 ईयर काफी है मेरे लिए, क्योंकि ऑलरेडी जो भी एक्सपेरिमेंट करना था वो फर्स्ट बच्चे पे कर चुकी थी। तो इसके लिए थोड़ा इजी था मेरे लिए संभालना या एक्टिविटीज वगैरह देना। और ये उतनी होशियार भी थी, सारे बच्चे सेकंड होते ही है वैसे। तो वो वाली बात हुई। फिर मैंने इसके लिए टाइम स्पेंड करना स्टार्ट कर दिया। लेकिन आप लोगों को भी वो फेज हुई होगी कि डिलीवरी के बाद होता है ना कि कोई हमें उतना अटेंशन नहीं देता। हम लोग एक्चुअली अटेंशन ज्यादा सीख करते हैं, दूसरों से एक्सपेक्टेशन ज्यादा सीख करते हैं, और सारा टाइम बच्चों के साथ ये वो, फिर सेल्फ टाइम नहीं मिलता। फिर इस सब में मुझे कोई नहीं मिला था, तो मैंने भगवान के सामने रोना स्टार्ट कर दिया। फिर जब रोना स्टार्ट कर दिया भगवान के सामने, तो पता नहीं कैसे स्पिरिचुअलिटी की तरफ आ गई मैं। धार्मिक नहीं, धार्मिक होना मतलब रिलीजियस होना और स्पिरिचुअल होना दो अलग चीजें हैं मेरे लिए। डेली उठकर पूजा पाठ करो, मंत्रा जाप करो, वो वाली बात नहीं है। स्पिरिचुअल मतलब अपने आप अंदर से कनेक्शन फील होने लगा भगवान के साथ। शायद वो हमेशा मेरे साथ थे, लेकिन मैं कभी उन्हें देख भी नहीं पा रही थी। फिर स्पिरिचुअलिटी में आने के बाद उन्होंने ये गाइड किया। फिर मैंने पास्ट लाइफ रिग्रेशन थेरेपी भी सीखी, उसमें हीलिंग्स करना सीख लिया। तो फिर जब मैंने ये सब किया, खुद अनुभव किया कि जब भगवान से कनेक्ट होते हैं, सारी सफरिंग मेरी अभी भी वैसी ही थी जैसे सारे पेरेंट्स की होती है, कि बच्चों के साथ कैसे रहो, अपना खुद का स्ट्रेस, ऑफिस का स्ट्रेस, घर का स्ट्रेस, तो वैसे ही थी। लेकिन वो उतना ज्यादा इफेक्ट नहीं कर रही थी अभी मुझे। जब मैंने ये रिग्रेशन सीखा, या फिर पास्ट लाइफ के बारे में जानना सीखा, भगवान को जाना, भागवत कथा सुनकर भगवान को जाना, तो फिर डीप कनेक्शन हुआ। और मुझे लगा कि अभी की जो पीढ़ी है, हम लोग तो चलो अभी स्ट्रेस में है, लेकिन बचपन में हमने तो बहुत एंजॉय किया है ना। अभी के बच्चे उतना एंजॉय नहीं कर पा रहे अपना चाइल्डहुड। तो मुझे लगा कि हाँ, ये बच्चे क्यों सफर कर रहे हैं जब हमने एंजॉय किया तो। क्योंकि बाहर की दुनिया चेंज हो रही है।
हम लोग बचपन में दादा दादी रहते थे, उनके साथ जाते थे या फिर स्टोरीज सुनते थे उनसे। तो इस सब के बाद एक आइडिया आई, क्योंकि मैंने 30 साल तक कभी मेडिटेशन नहीं किया था, 1 मिनट के लिए भी। लेकिन जब यहाँ स्पिरिचुअलिटी में आ गए तो अपने आप मन करता था कि भगवान से बातें करो। फिर वो बातें करते करते मेडिटेशन करना स्टार्ट कर दिया। फिर ये डिवाइनली गाइडेड आइडियाज आए कि चलो ये स्टार्ट करते हैं बच्चों के लिए, कि भगवान की स्टोरीज सुनाते हैं, उनको भी बताते हैं कि भगवान कौन है हमारे। कई पेरेंट्स को था कि उनको भगवान भी पता नहीं है। हाँ, कृष्ण जन्माष्टमी वगैरह सेलिब्रेट करते हैं हम लोग, तो कृष्ण कौन है पता है, हनुमान दादा कौन है पता है। हमें भी बहुत सारे हिंदू, हमारे सनातन धर्म में बहुत सारे भगवान है, लेकिन उनके बारे में कुछ भी पता नहीं है। तो मुझे लगा कि हम लोग उनको वो भी इंट्रोड्यूस करें। फिर धीरे धीरे अभी गाइडेड, मुझे ऐसे गाइडेंस मिला कि हम लोग भगवत गीता भी स्टार्ट करें। क्योंकि सिर्फ अगर भगवान के बारे में बता रही थी ना मैं, तो बहुत से पेरेंट्स को उतना इंटरेस्ट नहीं था। लेकिन जब भगवत गीता नाम ऐड कर दिया पोस्टर में, तो फटाफट इंक्वायरी आने लगी। पता नहीं ये भगवत गीता बच्चे सीखना चाहते हैं या पेरेंट्स को ऐसे पैशन लगता है कि अरे चलो भगवत गीता का क्लास है, सिखाते हैं। हाँ, कुछ पेरेंट्स होते हैं जो जेन्युइनली बताना चाहते हैं। लेकिन एक हेल्प हुई मेरे लिए बाल स्पर्श को अट्रैक्ट करने के लिए। मार्केटिंग स्किल नहीं बोलूंगी, लेकिन भगवान ने गाइडेंस दिया मुझे, क्योंकि बहुत से पेरेंट्स पूछ रहे थे कि गीता का क्लास है तो बताओ। तो मैं उनको वो फ्री गीता के क्लासेस होते हैं ना, अगर आप लोगों को पता है तो, वो वाला रिकमेंड करती थी। लेकिन मैंने खुद ज्वाइन करके देखा, वहां पे श्लोकास वगैरह पढ़ाते हैं, सिर्फ ऐसे रोट लर्निंग होती है, पठन करवाते हैं। तो मैंने बहुत सारे देखे भगवत गीता क्लासेस की, कहीं पे भी ऐसे बताते नहीं थे कि मीनिंग क्या है। इवन मैंने भी पूरी गीता कब पढ़ी है, जब मैं 9th क्लास में थी। उसके बाद अभी क्लास स्टार्ट करना भी था मुझे भगवत गीता सिखाने के लिए, तो भी मैं पूरा बुक कंप्लीट नहीं कर पाई। फिर मैंने सोचा यार, भगवत गीता में जो बताया है वो तो मैं ऑलरेडी जी रही हूँ। अभी जब से मैं भगवान से कनेक्ट हो गई हूँ, वो ऑलरेडी हो रहा है इम्प्लीमेंट मेरे लाइफ में। तो यही तो शेयर करना है बच्चों के साथ। तो ये नेसेसरी तो नहीं है कि भगवत गीता पढ़ो, आप अगर उसको समझ भी जाओ तो वो भी काफी है। इसलिए फिर हमने भगवत गीता को बाल स्पर्श में ऐड किया, ताकि बच्चों को अभी से, और ऐसे नहीं कि वो वास्ट या बहुत ही बड़ा मीनिंग बताती हूँ मैं बच्चों को, उनके लाइफ से रिलेटेड, उनके स्टडीज से रिलेटेड, उनके डेली लाइफ में वो कैसे इम्प्लीमेंट कर सकते हैं। तो ये था थॉट उसके पीछे, कि बच्चों को इंटरनली भी स्ट्रांग बनाना है, और बाहर की दुनिया को भी फाइट करने के लिए उनको एक स्ट्रेंथ देनी है। तो ये सारा मैंने सोचा कि एनी हाउ मेरी हीलिंग का भी कोर्स हो गया था, तो मेडिटेशन भी जानती थी मैं करना। तो फिर मेडिटेशन भी ऐड कर दिया, और मैंने खुद के बच्चों पर पहले एक्सपेरिमेंट किया उसके साथ मेडिटेशन का, और मुझे उसमें डिफरेंस दिखाई दिया, इसलिए फिर मैंने इसमें ऐड किया। सो आज जो हम करने वाले हैं वो है, ऐसे नहीं है ना, पेरेंट्स को लग रहा है अभी कि बच्चे नहीं सुन रहे, कन प्लीज वेट आउट। बच्चों को लग रहा है कि पेरेंट्स दुश्मन है, हमारी बातें नहीं सुन रहे, पेरेंट्स को लग रहा है कि बच्चे हमारी बातें नहीं सुन रहे। तो क्यों हो रहा है ये सब, मैं ही नहीं बताऊंगी, आप सबको मेरी रिक्वेस्ट है कि आप भी इन्वॉल्व होकर इसमें डिस्कस करें। और जो सब पेरेंट्स से मुझे सुनने में आ रहा है, क्योंकि मैंने जब हमने मेडिटेशन स्टार्ट किया था रात को 9 बजे का क्लास, तो सबसे डिस्कस करके ही टाइम हमने रखा था। फिर भी अभी भी कुछ बच्चे हैं ना, ज्वाइन करना चाहते हो वो रात को। आप आराम से सो जाओ ना मेडिटेशन करते करते। अगर हम लोग घर में डिसाइड करें कि मेडिटेशन लगा देंगे और बच्चे सो जाएंगे, तो नहीं हो पाता। हम खुद भी अगर चाहे तो नहीं कर सकते अकेले। तो मैंने सोचा कि चलो ग्रुप में ही कर लेंगे ना, ग्रुप में करेंगे तो बच्चे भी एंजॉय करेंगे। लेकिन फिर भी 9 बजे तक बच्चों को होमवर्क नहीं हो रहा है, बच्चों को खाना नहीं हो रहा है, इतना इससे भी ज्यादा कितना लेट सो सकते हैं ना बच्चे। अभी आज भी ऐसे हो रहा है कि जो बच्चे ज्वाइन करते हैं उनके ही पेरेंट्स ऑलमोस्ट आ गए हैं। तो आपसे भी सजेशन चाहिए होगा इन पेरेंट्स को, जो भी रिकॉर्डिंग भी देखेंगे, कि 9 बजे मैम, तक आप कैसे कंप्लीट करते हो। हाँ मैम। ऍक्च्युली ना, जिजा आहे ना, म्हणजे 4:30 पावणे 5 पर्यंत येते घरी. आणि त्यानंतर म्हणजे जसं तिला फ्रेश व्हायला किंवा जेवण वगैरे करायला थोडासा वेळ लागतो, एक अर्धा तास. हम्म त्याच्यानंतर लगेच मी होमवर्क करायला नाही बसवू शकत. हम्म आणि तिचा एक ऑनलाईन क्लास परत असतो. तर हम्म तो चालतो 5 ते सव्वा म्हणजे 5:15 पर्यंत वगैरे घेतात.
मग हम्म. ते पण झाल्यानंतर मी होमवर्क करायला तिला लगेच परत नाही बसत का ती क्लास झाल्यानंतर लगेच लगेच कर. मग ती परत 15-20 मिनिटं वगैरे घेते. तर मी काय करते ना, की ठीक आहे तू 7 वाजेपर्यंत कर. तुला हम्म. काय खेळायचं आहे तुझं तू तुझा फ्री टाइम तू घेऊन घे. मग 7पर्यंत स्वयंपाक 7:30 पर्यंत स्वयंपाक वगैरे आवरला की आम्ही 7:45 पर्यंत वगैरे 8 पर्यंत जेवण करून घेतो. आणि मग त्याच्यानंतर मी तिला अभ्यासाला घेऊन बसते. तर तो जो 1 तास असतो ना, त्या 1 तासामध्ये अभ्यास होणं पॉसिबलच नाही. कारण सिलेबस खूप फास्ट आहे आणि खूप वेळ लागतो घ्यायला. मग ते करून हे मधात परत याला जॉईन केलं तर मग तिचं ते परत ते झोपायला वेळ होतो किंवा ज्या काही गोष्टी आहेत त्या हा. ऍक्च्युली रोज 8:45 म्हणतात, "मम्मा आज पण क्लास मिस झाला का? आज पण मला क्लास करायचा होता." माझी लहान छोटी पण म्हणते, की "मी करत जाईल ना, दीदीचं होमवर्क असते, माझं नसते, पण मी करेल उद्यापासून." म्हटलं, "बरं ठीक आहे." हा. हा. असं होतं ऍक्च्युली. तर हा. तो मग जो वेळ आहे ना, तो मॅनेज नाही होत आहे. मला ते कळत नाहीये, की कसं मॅनेज करायला पाहिजे. आणि एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी किती असतात, म्हणजे कुठले क्लासेस आहेत एक्स्ट्रा क्लासेस? एक्स्ट्रा क्लासेस कोणतेच नाहीये. म्हणजे मी ट्युशनचं बघत होती, पण मी घरीच घेते आता. एक फक्त तिला स्पोकन इंग्लिशचा क्लास लावलेला आहे. ग्रामर आणि स्पोकनचा बस. अच्छा. आणि होमवर्क साठी 1 तासापेक्षा जास्त वेळ लागतो, एवढा होमवर्क देतात घरी? होमवर्क म्हणजे कसं असतं ना, की जसं स्कूलमध्ये जे टॉपिक शिकवले, ते आपल्याला रिवाईज करणं किंवा जसं डिक्टेशन असतं, खूप कठीण वर्ड्स असतात. ते हम्म. येतात क्वेशन आन्सरमध्ये. मग ते डिक्टेशन वर्ड्सच नाही आले, जसं हिंदीचे खूप जसं आत्म आत्मचरित्र वगैरे आहे, हे पोरांना लिहिणं किंवा समजणं, प्रोनाऊन्स करणं डिफिकल्ट होतं आणि त्यांचं प्रोनाऊन्सिएशन चुकलं, की लिहिण्यात चुकवतात ते. मग हम्म. ते सगळं पहिले घ्यावं लागतं आणि त्याच्यानंतर मग त्यांचे जे काही आहे कारण स्कूलमध्ये अर्ध्या तासाच्या पिरियडमध्ये ते लोक म्हणतात की एक अर्ध्या तासाच्या सेशनमध्ये आम्ही त्यांना त्यांच्याकडनं रीडिंग रायटिंग सगळं नाही घेऊ शकत आम्ही शिकवूच शकतो आणि मग ते डिक्टेशन टेस्ट वगैरे देतात मग ते सगळं घरीच करून घेणं आलं आणि शाळेतले कसं 2 महिन्याचा वेळ असतो 2 महिन्याच्या 2.5 महिन्याच्या वेळेमध्ये ते 4-4 चॅप्टर्स शिकवतात प्रत्येक सब्जेक्टचे 4 चॅप्टर म्हटलं की 12 चॅप्टर्स होतात मग 2 महिन्यात 12 चॅप्टरचं लिहून वाचून ते कसं होईल ना ते मग आपल्यालाच घेऊन बसावं लागतं आणि त्यांची जी स्पीड आहे ती इतकी स्लो असते आणि त्यांच्या स्पीडला पण जर क्रॉस करायला गेलं तर एक तर आपण हायपर होतो नाहीतर ते रडणं चालू केलं की मग समोर काहीच करत नाही मग आपण मग डेली जर एक सब्जेक्ट असं डिवाइड करून व्यवस्थित टाइम शेड्यूल केला तर नाही जमणार का? तसंच करतोय ना मॅम पण कसं असतं की जसं ईव्हीएसच्या मॅमनी सांगितलं की तुम्ही 4 क्वेश्चन लर्न करा आणि राईट करून या तर ते 4 क्वेश्चन लर्न करायला पोरं नाही म्हटलं तरी एक 20 ते 25 मिनिटं लावतात कारण क्वेश्चन आन्सर जे असतात ना 7 to 8 लाईन्सचे असतात हम्म. मग ते तितकं लर्न करा मग त्यांच्याकडून लिहून घ्या मग टीचर सांगतात की माझ्या कॉपीमध्ये 2-2दा प्रत्येक क्वेश्चन लिहून आणला पाहिजे मग हे एवढंच करायला त्यांना 1 तास लागतो आणि मग बाकी सब्जेक्टची रिव्हिजन घ्यायला परत वेळ लागतो मग स्कूलमध्ये पेरेंट्स मीटिंग घेतात त्यावेळेस तुम्ही डिस्कस करून काही सोल्युशन नाही काढू शकत का ह्याच्यावर? तर ते म्हणतात की आमचा जो आहे एक सेशन जे असतो किंवा एक पिरियड जो असतो तो फक्त अर्ध्या तासाचा असतो आणि आम्हाला अर्ध्या तासात 40 पोरांना शिकवायचं असते तर आम्ही काय काय शिकू आणि त्यांचं वर्बली खूप छान आहे म्हणजे पोरांना पूर्ण पाठ असते फक्त ते काय म्हणतात की तुम्ही कोणताही क्वेश्चन विचारा त्यांना मुखपाठ आहे पण जेव्हा लिहिण्याचा जे प्रॉब्लेम आहे ना की लिहिणं आम्ही प्रत्येक पोरांकडे इंडिपेंडंट लक्ष नाही देऊ शकत ते थोडंसं तुम्हाला घ्यावं लागेल हम्म. हम्म. मग असं ते आहे स्कूल मध्ये सुद्धा त्यांनी टाइम टेबल तसा करायला पाहिजे ना, की व्यवस्थित सगळं मॅनेज व्हावं. लेकरांना किती प्रेशर यायलंय ना ते त्याच्यामुळे. 3 वर्षापासून आम्ही चाललाय पण प्रत्येक वर्षी जोपर्यंत शेवटच्या सेशन पर्यंत ताळमेळ क्लास टीचरशी बसतो तोपर्यंत टीचर चेंज होऊन जाते नेक्स्ट असं म्हणजे त्यांचा पॉइंट त्या- कन्वे करता करता आपलं ते संपून जातं तो सेशनच संपून जातं ह्या रिझन्स मुळेच आम्ही मॉन्टेसरी एज्युकेशन कडे आलो इकडे. म्हणजे तिथे काय असतं, सॉरी हिंदी बोलायला पाहिजे. वहाँ सॉरी सर वहाँ पे क्या होता है कि एक एज के पर्टिकुलर मतलब 6 to 12 एज के एक ही क्लास में होते हैं और उनकी मेन टीचर भी एक ही होते हैं और एक असिस्टेंट टीचर। तो 6 to 12 ईयर्स होने तक बच्चों को एक ही टीचर रहेगी। और ऐसे नहीं कि अभी मैथ्स कर रहे हैं बच्चा और फिर इंग्लिश का क्लास है तो फिर इंग्लिश का क्लास स्टार्ट हो जाएगा। वो मैथ्स कर रहा है ना, उसका मन है मैथ करने का, फिर क्यों आप इंग्लिश का स्टार्ट कर रहे हो? तो मॉन्टेसरी में वो होता है कि मटेरियलिस्टिक लर्निंग होती है। तो जो भी बच्चे मटेरियल के थ्रू सीख रहे हैं वो कंप्लीट होने के बाद बच्चे खुद डिसाइड करते हैं कि कौन सा नेक्स्ट वर्क करना है।
तो कंपलसरी 10 वर्क्स उनको कंप्लीट करने होते हैं क्लास में। और हाँ, 14 वर्क्स कंप्लीट करने होते हैं उनको क्लास में। और वीकली और मंथली नए नए प्रेजेंटेशन देते रहते हैं टीचर, फिर बच्चे उसके साथ वर्क करते हैं। ये सॉल्यूशन था मेरे लिए, तो फिर मॉन्टेसरी एजुकेशन चूज किया था हमने। ये बहुत अच्छा है मैम जो आप बता रहे हो ना, लेकिन हमें यहाँ पे ऐसा कुछ मिला नहीं है अभी। मेरे दोनों बच्चे जो है वो भवंस में हैं, हाँ। और यही पैटर्न फॉलो हो रहा है, यही करना है और यही कराना है, ऐसे टाइप का है। और किसी पेरेंट्स के पास कोई है सॉल्यूशन जो ट्रेडिशनल स्कूल में भी इम्प्लीमेंट कर सके? मैम, हाँ मैम। मैं कविश की मम्मा मैम। हाँ बोलिए मैम। मैम उसको भी टाइम ही नहीं मिलता मैम, सुबह 8 बजे जाता है, शाम को 4 सवा 4 घर आता है, फिर 6 से 8 उसका स्पोर्ट्स रहता है मैम। मैंने एक और फिर रैंडमली वो टाइम स्पोर्ट्स। अनुजा, टेबल शेड्यूल अनुजा, किया था, आप देख लो एक बार बातें करते करते इसको, कि इसमें कुछ चेंजेस कर सकते हैं वो या कुछ इम्प्लीमेंट कर सकते हैं तो। मैम वो मैम 6 से 8 या पौने 8 बजे वो उसके स्पोर्ट्स से आता है मैम। फिर उसका वो थोड़ा आधा घंटा खाने पीने टीवी वगैरह में उसमें जाता है, फिर उसको होमवर्क ही रहता है मैम। हाँ, तो और उसको होमवर्क के ट्यूशन लिए। नहीं है मैम, तो घर पे कवर करना पड़ता है उसका तो। हाँ, वो अच्छी बात है ना, ट्यूशन नहीं है, नहीं तो उसमें फिर 1-2 घंटे चले जाते हैं। हम लोग के लिए नहीं लगाया ट्यूशन, क्योंकि ट्यूशन का होमवर्क करेगा या घर का स्कूल का होमवर्क करेगा मैम वो। हाँ, और इसीलिए बाल स्पर्श में तो उतना होमवर्क भी नहीं देती मैंने तो कुछ गीता क्लासेस को भी पहले रिसर्च किया था, तो वो लोग 2-2 श्लोकास पठन उसको तो करवाते हैं पसंद है मैम 1 वीक आपका। में। तो मैंने उसको सोचा तो कि पसंद हाफ है हाफ आपका एक ही भगवत गीता श्लोका। वाला। हाँ मैम। उसको तो पसंद है मैम आपका भगवत गीता वाला बहुत, वो संडे को रेडी वही, रहता है बिल्कुल यही के लिए, बात उसको बहुत मुझे अच्छा मतलब लगता है। बहुत हर्ट हो रही थी कि जो भी बच्चे हैं ना बाल स्पर्श के, वो इतना एंजॉय कर रहे हैं और वो खुद हाँ, से रिकॉर्डिंग भी सेंड करना चाहते हैं, लेकिन पेरेंट्स का है कि उनका होमवर्क बाकी है, उनको ये काम है वो काम है। आप नहीं मैम प्रायोरिटी रखो ना। इतना ये लोग करवा के नहीं लेते, वो बोलते हैं ना हम रीडिंग राइटिंग की तो प्रैक्टिस नहीं ले सकते, वो डायरी की बोलती पीटीएम में। वो तो आपको घर पे ही करना पड़ेगा, वो सब पेरेंट्स पे डालते हैं वो लोग तो। फिर फीस किस बात की ले रहे हैं स्कूल वाले? फीस तो बड़ी बड़ी ले रहे हैं ना। बोलने का फीस है सब है, तो बोलते हैं हम हाँ, हमारा ये है वो है। होमवर्क दे देते कि अभी डिक्टेशन टेस्ट है, ये इतने वर्ड्स आपको लर्न करके आना है, कल उसका डिक्टेशन रहेगा, और डायरेक्ट भेज देते हैं ऐसा। ये होमवर्क है आज, ये पढ़ा है, बुक्स घर पे भेज देते हैं, इसका आप 2 बार लिख के लाओ, होमवर्क कॉपी में वो करके लाओ। वो तो मैम करना ही पड़ता है, रीडिंग राइटिंग तो हमें उसकी प्रैक्टिस हमें घर पे ही लेनी पड़ती है मैम। अच्छा, ठीक है। नीता मैम, आप कुछ बोलना बोलना चाहते थे? आई वाज सेइंग कि मुलांची मतलब हमारी जो बच्चों के प्रति जो प्रायोरिटीज है ना, वो पहले डिसाइड होनी चाहिए। हमारा ऑब्जेक्टिव क्या है, बच्चे एक्चुअली को लर्निंग चाहिए या उसका वर्क कंप्लीशन चाहिए। रहने तो किसी दिन होमवर्क हाँ, इनकम्प्लीट वही रह बोल रही जाएगा। थी मैं भी। हम्म? प्रायोरिटी कोई फर्क रखो। नहीं पड़ता, इट डजेंट मैटर। हम में से ऐसे कोई कोई बच्चे हैं जो टॉपर्स है जो घर पे है, कोई कोई बच्चे ऐसे हैं जो बैक बेंचेस पे रह करके भी दे आर लीडिंग द वर्ल्ड। हाँ, करेक्ट करेक्ट। तो हमें ना खुद को प्रायोरिटाइज करना है। एंड तब जब जैसे हम बच्चों को थोड़ा सा स्कोप देते हैं ना, दे विल अंडरस्टैंड कि विद इन अ लिमिट, मतलब हाउ शुड वी कंप्लीट आवर होमवर्क। एंड एक दो बार जब स्कूल से नोट्स मिलती है, खुद से जो ये होता है, तो खुद से रियलाइजेशन कराओगे ना, तो आपका टाइम बहुत बचता है। ये मैंने किया है इम्प्लीमेंट एक्चुअली। हर क्लास में आपको मेरे बेटे की बहुत इसे, ही इज वेरी टॉकेटिव, करेक्ट सो करेक्ट। एम आई, बट ही इज टू मच। और उसका एक्चुअली कैसे ना, वो स्मार्ट वर्क बहुत करता है, वो रट्टा मार, वो होमवर्क ये सब में नहीं पड़ता। तो हम जब, मतलब मेरा तो ट्रांसफरेबल जॉब है, तो क्या होता है ना, हर 3 साल में हमारा तो सिटी चेंज स्कूल चेंज ये सब आता है। तो हम लोग पहले वही डिसाइड करते हैं कि भाई मतलब सिलेबस ज्यादा चाहिए बट वर्क स्मार्टली चाहिए, एक्टिविटी बेस्ड हो, ये हो। हाँ, बच्चे को थोड़े से एक्सपीरियंसेस भी आने चाहिए, नहीं ऐसे नहीं, बट लेट दैट एक्सपीरियंसेस इम्प्लीमेंट इन योर ओन एक्सपीरियंस। जैसे कि घर में आप खाना बना रहे हो, राइट, छोंक दे रहे हो, बच्चा वहीं आसपास मंडराता रहता है, अरे इसमें स्पार्कल कैसे आ गए, बबल कैसे है। मैं तो अपने बच्चे को एक क्वेश्चन दे के भेजती हूँ, स्कूल से पूछ के आ, उनको होमवर्क दे के आ। मतलब मैं, मेरा यही है स्टार्टिंग से। वो जैसे हमारे स्कूल के वैन में बिठाते समय बारिश आ गई, वो बूंदे नीचे गिरी है सरफेस पे, तो वो सर्कल बनता है। मैम से पूछे सर्कल क्यों बना, स्क्वायर क्यों नहीं हुआ, शेप तो सारे मतलब ये करे है ना। तो ऐसे तो फिर उसका क्या हुआ ना, ये सब क्वेश्चन मतलब इससे
उसका वो हर चीज को बहुत सारी मतलब वो मतलब डाइवर्सिटाइज कर लेता है कि कैसे मैं इसको और कुछ हो सकता है, कि वो गेम भी खेलते समय कोई भी एक गेम लेगा उसमें से कुछ भी खेलेगा, मतलब उसका है वो लॉजिकल माइंड होता है ना, लॉजिकल थॉट माइंड है, लॉजिकली क्रिटिकल होता थिंकिंग भी बहुत सही है उसका। हम ऐसे कभी कभी छोड़ देते हैं उस पे, अच्छा ये बताइए कैसे करेगा, कर नहीं कर। और मेरे हस्बैंड का एक बहुत अच्छा ये है, जैसे सुबह रेडी होते हैं तो उनका वो ड्यूटी रहता है कि वो रेडी करो ये करो, ही इज लाइक कि डू बाय योरसेल्फ, आई विल नॉट हेल्प यू, आई विल जस्ट से कि मतलब सजेस्ट यू कि हाउ टू डू इट, मतलब ये बता सकता हूँ मैं, गाइड कर सकता हूँ, बट मैं हेल्प नहीं करूंगा, होने दे लेट, वैन वाले अंकल चले जाने दे, होने दे मिस स्कूल। हमारा तो स्टार्टिंग से ऐसे ही है, क्योंकि प्रायोरिटी एट द एंड देखो, राइटिंग काम में नहीं आता, डॉक्टर्स जिनकी हैंडराइटिंग समझ नहीं आती उनको हम 1000 रुपए पे करके जाते हैं, राइटिंग से क्या होगा, ओनली हैंडराइटिंग इंप्रूव होगी, उनके कॉन्सेप्ट क्लियर करने चाहिए। है। जी श्रद्धा मैम। एक्चुअली जीजा के साथ मैंने वैसे किया था कि चलो जाने दो, तुम अपने आप से करो, अगर नहीं हो रहा है तो छोड़ दो। तो क्या होता था ना कि क्लास में लेट लेट हो रहे, मतलब सब पेंडिंग वर्क हो रहा है, फिर उसका कॉन्फिडन्स लूज हो रहा था। तो वो उसने एक चीज सीख रही थी कि मला येत नाही, मी करणार नाही, मला येतच नाही मम्मा, मला येतच नाही, जब भी वो नाही पढ़ाई नाही, करने तिला के लिए सांगायचं बैठती तुला थी। येतं, तुला येतं, पण ते तुलाच हाँ करायचे, पण टाइम मध्ये करायचे, हा, आता ते चालू केलेलं आहे, कारण लिहिताना जी तिची स्पीड होती मग ती तर खूप होऊन कमी जाईल होती. शेड्यूल तुमचा, बालस्पर्श पण कंटिन्यू होईल तुमचं. नाही, खरंच मला करायचं आहे आणि खूप छान आहे जे मी म्हणजे मला मिळालं, आणि पोरं पण खूप एन्जॉय करतात. पण प्रॉब्लेम सेम तिथेच आहे की लहानीला मी जॉईन करू शकते, पण मला मोठीला पण द्यायचं आहे, कारण तिला जास्त समजतं हिच्यापेक्षा. आणि जसं जसं पोरं मोठं होतात ना, तर मला असं वाटते की त्यांना जास्त गरज आहे या सगळ्यांची. हो हो, तेच मी त्याच्यासाठीच इंट्रोडक्शन देताना सांगितले की माझा हा सगळा थॉट होता की कशासाठी. आणि सध्या आपण जो टाइम शेड्यूल केलाय ना की स्टोरी टेलिंग वगैरे, मी पूर्ण प्रयत्न करायला की मुलांना पूर्णपणे कसं काय इम्प्रूव्ह करू शकतो आपण. आणि तुम्ही थोडे दिवस प्रायोरिटी चेंज करून पहा, होमवर्क न करा ते स्कूलवाल्यांना करू दे कंप्लेन. आतापर्यंत तेच केलं मॅम, की म्हंटल जाऊ दे, तुला तुझं समजेल. नाही म्हणजे लिटरली आता जर बघितलं तर जिजाचं सगळ्या बुक्स इनकम्प्लीट आहे, एकही बुक कम्प्लीट नाही आहे, आणि आता 15 दिवसानंतर एक्झाम आहे. तर म्हणून मी तिला आत्ता घेऊन बसली आहे की तुला तुझं कळत नाही. पण एक असं होतं ना आपल्याला की म्हणजे असं वाटतं की जगाच्या पाठीवर आपलं लेकरू मागं नको राहायला. हा, एक असं होतं की जेव्हा हे कॉम्पिटिटिव्ह माइंड येतं ना, मग ते आपलं माइंड मुलांमध्ये चाललंय, मग त्यांची हाँ, पण रेस चालू झाली, त्यांना स्वतःशी उनको खुद से कंपटीशन करने को बोलो ना। मैं भगवत लेकिन गीता अभी भी में भी बोलेंगे कि वही पढ़ो, बोलती हूँ बच्चों को। अभी भी बोलेंगे ना मैम कि पढ़ो, तो बोलते मम्मा अर्धा तास खेळू दे ना मला. दिन भर भी खेलने दिए ना तो दिन भर भी खेलेंगे, लेकिन पढ़ाई हाँ नहीं वो है, करेंगे. क्योंकि उनका मन ही नहीं भर रहा है, उनको हाँ, खेलने को ही नहीं मिल रहा है, उनको एक्सप्रेस करने को टाइम ही नहीं मिल रहा है। अभी 9 o'clock जो क्लास होता है, तो जो 2-3 बच्चे आते हैं उनको रहता है हमें बड़बड़ क्लास चाहिए, बड़बड़ बड़बड़ करना है, उनको हाँ. गप्पे लड़ाने हैं बस। उसमें मेरा भी बच्चा है। उनको बोलने के लिए कोई मिल ही नहीं रहा है, स्कूल में भी टीचर ही बोलते हैं। ये भी है एक एडवांटेज है मॉन्टेसरी का कि बच्चों को चाइल्ड फ्रेंडली होता है वो, कि बच्चों चाइल्ड सेंट्रिक सॉरी, कि उनको बोलने का मौका मिलता है, टीचर ही नहीं पढ़ाते हर टाइम पे। तो ट्रेडिशनल में क्या होता है, जाओ और बैठो, टीचर सुनाते हैं, हम लोग सुनेंगे, फिर आएंगे घर पे, बच्चे कब एक्सप्रेस होंगे, उनको टाइम ही नहीं है ना बोलने का, तो वो कहाँ पे बोलेंगे। ये एक बात हो रही है। मॅम लेकिन मला मैम बोलायचंय, हमने तर मला वाटतं बहुतेक सगळ्यांना इथे मराठी कळतं ना, ज्या नो, श्वेता मॅम आहेत त्या नाही आहेत. हाँ हाँ हाँ। तर थिंग इज, जसं तुम्ही सगळ्यांनी मांडले ना पॉइंट, ज्ञानेश बहुतेक नीता मॅमचा मुलगा आहे ना. हो 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 हो। हा, त्याला मी जेव्हा पण ऐकते मला खूप त्याचं हे कौतुक वाटतं की तो हो ना। किती म्हणजे स्मार्टली बोलतो. हे मग दरवेळेस म्हणजे मी ऑब्झर्व करते, कानावरती पडत येतात मला. मुलगी आहे छोटी, तिच्याकडे लक्ष देत देत चालू असते याचा क्लास. पण मला तेच वाटतं तो खूप असं मस्त बोलतो, आउटस्पोकन, आणि छान त्याचे स्टोरीज ऐकते मी, किती मस्त तो स्टोरीज करतो वगैरे. हो 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 हो। आणि ऍक्च्युली तुम्ही त्याला सांगितलं कशातच हेल्प करत नाही मॅम, लिटरली त्याच्या होमवर्क मध्ये पण नाही, त्याला मी आठवण सुद्धा करून देत नाही की होमवर्क कर. त्याला सांगितलंय, तुला मॅमनी सांगितलंय ना तुला करायला, ते तुझं काम आहे, तू लक्षात ठेव कसंही कर. जसं हम्म। आम्हाला ऑफिस मधले कामं सांगतात कोणी, घरचे जसं काही सांगतात, आमची ड्युटी आम्ही तुला सांगतो का, नाही म्हणजे. करेक्ट करेक्ट. ऍक्च्युली कसं आहे ना, आम्हाला ते इंडिपेंडंट बनवल्याशिवाय पर्याय नाहीये. 3 वर्षांनी परत सगळं एन्व्हायरमेंट चेंज होतं.
त्याचा एक आय सायकॉलॉजी बिलीव्ह अल्टिमेटली प्रत्येक पेरेंटचं तेच असतं की आपलं मूल इंडिपेंडेंट व्हायलाच पाहिजे, प्रत्येक गोष्टींवरती आपल्यावर डिपेंड नको. आणि मला काय म्हणायचं, then also we are helping प्रत्येकांना एक एक सॉरी एक सॉरी प्रत्येकांना 24 आवर्सच आहेत, त्यातच मॅनेज करायचंय. आणि प्रायोरिटी जसं तुम्ही म्हणालात सगळेजण, आणि माझा मुलगा आता प्री स्कूलला आहे. मला तुमच्या सगळ्यांचं ऐकून तेच मलाही कुठे ना कुठे अनुजा मॅम म्हणाल्याप्रमाणे ना स्कूलचं मला खूप मोठा प्रश्न पडलेला होता की बाबा कुठे आपण टाकायचं. आणि ट्रॅडिशनल मी पण ऍक्च्युली बिलीव्ह नाही करत. हे फक्त एबीसीडी आणि 1 2 3 तुम्हाला जस्ट एज्युकेट करतं, काही गोष्टी तुम्हाला वाचायला वगैरे ते तेवढ्याच मदत करतं. आणि आता आपल्यालाच माहिती आहे एज्युकेशन आपण घेतलंय कितपत ते आपण अप्लाय करतो ह्याच्यामध्ये ते माहितीये. तर पण प्रायोरिटी जसं मला, पण जास्त मुलांना बर्डन पण नाही करू शकत. ठीक आहे, हॉबीज असल्या पाहिजेत, सगळं आहे. अदरवाईज ज्या गोष्टी आहेत त्या ठरवल्या पाहिजेत पहिल्यांदा प्रायोरिटाईज म्हणून. आणि होमवर्कची जी गोष्ट आहे, हे प्रत्येक स्कूलचं मी बघितलेस, प्रत्येक पेरेंटला विचारून ते सोसायटीमध्ये त्यांचं हेच म्हणणं असतं की ते पेरेंट्सवरती ढकलून देतात. आणि त्यांना तेच हवं असतं, फीस घेतात, सगळं घेतात, पण ते आपल्याकडनंच अपेक्षा करतात तुमचंच मुलं असं केलं. आणि अल्टिमेटली ते येतं आपल्यावरतीच की तुम्हीच करून नाही घेतलं म्हणून तुमच्या मुलाचं असं झालं वगैरे. पण करून तर घ्यायचे आपल्यालाच. 24 आवर्स आहेत ते मी मॅनेज करायचं बघते कधी पण. आता मला तर तेच वाटतं, हे मोठ्या वर्गाला गेल्यानंतर काय काय होमवर्क देतील तुमच्या सगळ्यांचं ऐकून तेच वाटतं कसं होणार आहे. पण अनुजा मॅम तुम्ही म्हणाला मॉन्टेसरी जे आहे तिथे, मग त्यांचं ते तुम्ही म्हणालात मटेरियलचं सगळं ते कसं करतात ते, म्हणजे मी जस्ट तुम्ही युट्यूबवर सर्च करता का? म्हणजे मटेरियलिस्टिक वर्ड असतात. सपोज आता जर मी घरी सांगायचं झालं तर ऍडिशन करायची आपल्याला, तर स्कूलमध्ये कसं 1 काढतात, हे 1 आहे त्याच्यामध्ये प्लस केलं 1 + 1 2. तर मॉन्टेसरी मध्ये पीनट्स घेतात, त्यांचे वेगळे मटेरियल्स असतात की 1 पीनट घेतात आणि हे 1 युनिट आहे, हे 1 युनिट आहे, हे 1 युनिट आहे, ह्याला आपण दोघाला सोबत आणलं तर काय झालं ते, मग ह्याला काउंट करायला सांगतात. म्हणजे ते मटेरियल पाहून व्हिज्युअलायझेशन वाढतं मुलांचं आणि ते तशा थ्रू शिकतात. इवन प्रायमरीला ह्यांना ब्लाइंड गेम सुद्धा होते, ब्लाइंड फोल्ड करून ते वर्क करायचे. हा, मग युट्यूबवर एक एकदम आहे यांचं ना, मिळू शकतात. ते श्री यांचं आहे बिलीव्ह, त्यांचं एक काहीतरी हा, सेशन आहे त्यांचा, एक ब्लाइंड फोल्ड इन्फ्युजनच्या. करून हो हो, ते एक इन्फ्युजनच्या. बघितलं होतं. नाही, पण हे मॉन्टेसरी एज्युकेशन मध्येच त्यांनी एवढी प्रॅक्टिस करून घेतली की त्या मॅम काही अशा ट्रेंड वगैरे नव्हत्या, पण नाही, मॉन्टेसरी ट्रेंड टीचर होत्या, तर त्यांनी ओके. ते घेतलं तसं. तुम्ही जे म्हटलं ना आता मॅम, शीतल मॅम, हम्म. ऍक्च्युली ते मी क्लास केला पण इट डझंट वर्क. इट डझंट हेल्प. आणि मी जे युट्यूबवर व्हिडिओज पाहिले ना, ते म्हणतात की आम्ही 8-10 वर्ष, आता मी इथे त्याच्यावर काही रिव्ह्यू देणार नाही, तर ते 8-10 वर्षापासून करतायत. म्हणजे एवढं कन्सिस्टंटली करावं लागेल जर तुम्हाला त्याचा सुद्धा इफेक्ट ओके, ते पाहिजे तर. अचीव्ह करण्यासाठी. आपण इथे बालस्पर्श 1 तास घेतोय वीकली, आय नो. तो होत नाहीये मॅनेज आपल्याला, मग ते नाही. कसं होणार ना. आणि होईल तेवढं आपण करतोय ट्राय ह्याच्यामध्ये. माझ्याकडून तर मी 100% देते, पण कसं असतं ना, समोर 2 शेतकरी आहेत, पाऊस दोन्हीकडे सेम पडतोय, शेत दोघांचे 1-1 एकर आहे. शेत म्हणजे आपली मुलं आहेत, पाऊस म्हणजे जो देव देतोय. आणि मी जे खत देते बालस्पर्श थ्रू, ते खत तुम्हाला पोहोचवायचंय. जर तुम्ही क्लासमध्ये आलाच नाही, त्या ऍक्टिव्हिटी केल्याच नाही, तर मी किती करून काय फायदा ना. ते म्हणतात ना, बहती गंगा में हात धुलो. मी देणार टाइम तेवढाच, 1 घंटा आणि डेली अर्धा तास. श्वेता मैम, आपको मराठी आती है ना? हाँ मैम, मैं बस जी, आती है हाँ, मराठी। कुछ लोग रिकॉर्डिंग सुनेंगे इसलिए हिंदी बात कर रही थी मैं, लेकिन ठीक है, अगर कन्वीनियंट हमें मराठी है तो मराठी बोलेंगे. तर तर असं होतं की मी 1 घंटा देते, मग त्याच्यामध्ये कुणी नाही आलं तरी मी एवढं डिसाईड केलं होतं की माझा मुलगा बसणार आहे तिथे, मी माझ्या मुलाला शिकवेल. मग हळूहळू ज्ञानेश आला, प्रिशा आली, असे काही भेटले मला. म्हणजे मी टाइम तर तेवढाच देते ना, पण जर मुलं जास्त आली तर तो तुमचा फायदा आहे. मग तेवढ्यासाठी मला पेरेंट्सची हेल्प पाहिजे की तुम्ही ऍटलीस्ट पोहोचवा त्यांना क्लासपर्यंत. काही करेक्ट. करून प्रायोरिटी देऊन बघा थोडे दिवस, कारण जेवढी इम्प्रूव्हमेंट तुम्हाला दिसेल ना, ग्रोथ दिसेल. प्रिशा झालं, ज्ञानेश झालं, मेडिटेशन मुळे खूप. प्रिशाची आई तर इन्सिस्ट करते की तुम्ही प्लीज मेडिटेशन घ्या, कारण जेव्हा मेडिटेशन करते तेव्हा मला तिच्यात डिफरन्स दिसतो म्हणून. खूप इफेक्ट होतो. तुम्ही स्वतः ट्राय करून बघा, 1 मंथ कन्सिस्टंटली करून पहा बालस्पर्शचा क्लास आणि मेडिटेशन डेली. जरी नाही येऊ शकलात तुम्ही, रेकॉर्डिंग आहेतच अवेलेबल आपल्या, त्या ऐकू शकता झोपताना. कारण त्याच्यामुळे काय होतं, सबकॉन्शियस माइंडवर इफेक्ट होतो. आपण स्वतः कधीच नाही केलं मेडिटेशन, पण जेव्हा मी केलं तेव्हा मला समजलं. आणि ह्याच्यामध्ये काय ना, स्वतः हे देवांच्या इच्छेने चालत आहे, मी काहीच नाही करत आहे.
जेव्हा मी देवाशी कनेक्ट झाले त्यांनी गाईड केलं मला की हे कर म्हणून. मग त्यांची स्वतःची एनर्जी आहे ह्याच्यामध्ये. ते जर स्वतः तुम्हाला साथ देत आहेत तर बाकी गोष्टींची गरज नाहीये. जर तुम्ही भागवत कथेमध्ये वगैरे ऐकलं तर कळेल तुम्हाला की ह्या सगळ्या मटेरियलिस्टिक गोष्टी आहेत. जेव्हा आपण ईश्वराशी कनेक्ट होतो ना, हे मुलांसाठी म्हणून नाही, पेरेंट्ससाठी सांगते मी, ईश्वराशी कनेक्ट होतो ना की मग बाकीच्या गोष्टी आपोआप मागे येतात. आणि मी हे पर्सनली एक्सपिरियन्स केलंय. मी पण आधी धावपळ करायची की अरे मुलाला सकाळी जल्दी उठवा, त्याला रेडी करा. आता भागवत कथा ऐकली, भगवद्गीता शिकली, काही नाही, उठा रेडी व्हा, तुमची मर्जी. आणि एक दोनदा तर असं झालं की इतका लेट केला तरी व्हॅन निघून गेली. त्याच्या पप्पानी सांगितलं चालत जा. एक दिवस चालत गेला, मग नेक्स्ट डे पासून तो आपोआप लवकर उठतो आणि लवकर रेडी होतो. मग कधी कधी अशा करावं लागायला. आणि मला आधी होतं की पनिशमेंट द्यायची नाही, रागवायचं नाही मुलांना. पण कसं झालं की त्याचे पप्पा रागवायले आणि मी गोड बोलायले. मग त्याचं कामच होईना रागवल्याशिवाय. आता माझं तर कामच होईना झालं. मग मी काय करू? आणि माझी तर इच्छाच होत नव्हती रागवायची. मग मी पण स्टार्ट केलं आता पनिशमेंट, की तू हे काम कर. काहीतरी घरात पसारा असला, तो सियाने केलाय, तो मी का वाइंड अप करू, तो माझा नाहीये म्हणे. मग मी म्हंटल मग तू जेवतोय ना, मी का स्वयंपाक करते? मी पण नाही करणार स्वयंपाक. पप्पा कशाला जॉब करतायत? त्यांची पण इच्छा नाहीये नोकरी करण्याची. ते करायलात कशासाठी? कमवायलात कुणासाठी? आपल्यासाठी ना. मग त्यांना ती पण जाणीव व्हायला पाहिजे. कधी कधी तुम्ही अनाथ आश्रमात घेऊन जा, गरिबांची जी झोपडपट्टी असते तिथलं दाखवा की त्यांची काय कंडिशन आहे. तुम्हाला ते पाहिजे का लाईफ? देवानं एवढं छान दिलंय आपल्याला सगळं, मग त्यांना पण किंमत कळायला पाहिजे जी आहे आपल्याकडे त्या गोष्टींची. आणि त्याच्यातूनच शिकतात ते. आणि हो, आता पनिशमेंटची गरज लागायली मला, पण असे करा पनिशमेंट ज्याने त्यांना इफेक्ट व्हावा. असं नाही की त्यांना दुश्मन वाटावेत पेरेंट्स आपले. मी म्हटलं आता काल रात्रीचे इन्सिडेंट आहे, तो वाइंडअपच करत नव्हता. सियाचा पसार आहे, मी नाही करणार. मी म्हणलं 5 मिनिटात तू केला क्लीन तर ठीक आहे, नाही तर मंडे मी आराम झोपणार आहे सकाळी. मला गरज नाहीये सकाळी उठून तुझा टिफिन करण्याची. गपचूप उठून केला त्यांनी. मी म्हटलं आणखी जर नाही उठला 5 मिनिटात दुसरं काम वाढणार आहे आणि मग 2 दिवसाचा टिफिन नाही भेटणार. मग लंच टाइम मध्ये रडत बस, तुझे सगळे फ्रेंड्स टिफिन खातील आणि तू बस बघत बस त्यांच्याकडे म्हटलं. आणि पप्पाला पण सांगणार आहे मी टिफिन नेऊन द्यायचं नाही म्हणून. नाहीतर आधी एकदा काय झालं, हीच धमकी दिली मी त्याला, तर म्हणे मी पप्पाला सांगतो, पप्पा माझ्यासाठी ऑर्डर करतील म्हणे. हा, मग हे रिअलाइज होणं गरजेचं आहे. काय होतं, माझ्या पण घरी आता माझे मिस्टर आहेत ना, त्यांची ट्रान्सफर झाली आहे. मग सगळं बर्डन माझ्यावरती इथे पडतं. आणि असं मला कोणी हेल्पला नाहीये. म्हणजे मेड आहे ते तेवढं काम ती करून जाते सगळं, पण बाकी सगळं माझ्या अंगावरती. आई म्हणजे सगळं ऑलमोस्ट आपल्यावरतीच पडतं. मग त्याला रिअलाइज करायला लागतं. तर काय होतं, त्याची आजी किंवा त्याची आत्या ना ऑनलाईन काहीतरी कपडे पाठव काहीतरी चालू असतं. मग त्याला इतकं ते इझी झालंय ना, काही जरी संपलं, तुटलं किंवा काही झालं ना, ठीक आहे ना मम्मी ऑर्डर कर ना, मी लगेच येईल ना. म्हटलं अरे असं नाही, पैसे आपल्याला द्यायला लागतात. पैसे, त्याला व्हॅल्यू पण कळली पाहिजे. आपण तुम्ही जसं म्हणाल्याप्रमाणे त्यांना रिअलाइज करणं गरजेचं आहे. हे डेलीच्या ह्याच्यामध्येच हम्म. त्याला पण मी त्याच्या गोष्टी करायला लावते आणि तो करतोय. पण कधी कधी लाडात आलं की मग त्या पण गोष्टी आपल्याला समजून घ्यायला लागतात की एव्हरी टाइम तुम्ही फक्त कधी हेच नाही कधी करू ठीक आहे शकत. ना. कधी कधी प्रत्येक करायला लागतं पण. दिवसभर तसंच करत राहिलं रोज करेक्ट, रोज करेक्ट. तर ते वर्क पण नाही करत. हा, ते वर्क नाही होणार. करेक्ट. आणि ती लोक ऐकत पण नाहीत माहिती. जर आपण म्हणत बसलो की नाही तू माझ्याप्रमाणेच वागलं पाहिजे, आपण कधी कधी जिद्द होते. आपण पण माणूस आहे, जिद्द आपण जिद्दीलाच नाही. पेटतो की नाही बाबा तू करच म्हणून. मग पण कधी रिबिलियस कधी व्हायला थोडं सुरू ढिलं होतं. सोडायला लागतं त्यांना पण एक एक दिवस. पण अदरवाईज त्यांना रिअलाइज करणं गरजेचं आहे. हा, मग ते ते प्रत्येक मुलावर डिपेंड आहे. कुणी जर रागाने ऐकत करेक्ट, असतील तर रागाने, पनिशमेंटनी तर पनिशमेंटनी. आणि काही मुलं असे असतात जे फक्त प्रेमाने ऐकतात. त्यांना जवळ घेऊन करेक्ट. छान बोललं ना की मग खूप छान काम ऐकतात. करतात. कंचं आणि पण मॅम तसंच आणखीन एक होतं. मला मेन्शन करायचं, तुमचे जे अफर्मेशन आहेत ना, समजा तुम्ही जे म्हणालात जशी जर्नी होती डिलिव्हरी नंतर, मला पण मग ते ते थोडं होतं, चिडचिड होते. ते पोस्टपार्टम म्हणणार नाही, मी थोडंसं पण ते सेल्फ कंट्रोल शब्द दिलाय माझ्यावरती आहे. सगळ्यांनी. हा, पण मला चिडचिड प्रचंड व्हायची. म्हणजे दुसरं मूल झाल्यानंतर मग असं वाटायचं कोणीच नाहीये. ते मग एक काइंड ऑफ असं डाऊन लो फील व्हायला व्हायचं. पण ते अफर्मेशन कुठेतरी हे झाले आणि समवेअर मी पण माइंडमध्ये हेच केलं. मग ते माइंडसेट होतं आपलं तसं. घरी मी मुलासाठी, मी आयटी मध्ये होते, मी सोडलं जॉब. पण मुलासाठी सोडलं, मुलांसाठीच. तर पण ते कुठं ना कुठं यायचं, समवेअर बाउन्स बॅक व्हायचं की यार नाही, मी अजून कमवत नाहीये, मला जॉब पाहिजे आणि कुणीच नाही वगैरे असं व्हायचं. पण परत नंतर म्हणायचं की नाही, आपण मुलांसाठीच देतो ना टाइम, असं कुठं आपण दुसरीकडे नाही वाया घालवत आहे. त्यांना घडवण्यासाठीच करतोय, तर मग ते चांगलं मार्गी लागलं पाहिजे. आणि ते अफर्मेशन्स आर हेल्पिंग मी आउट.
आणि चांगल्या वे मध्ये. माइंडसेट होतो आपोआप तसा. आणि त्याच्या सोबत सोबत जर हा. तुम्ही मेडिटेशन पण डेली ऐकत गेलात ना, आपल्याला स्वतःहून होत नाही, मग फक्त झोपताना चालू ठेवायचा व्हिडिओ बाजूला, ते आपोआप सबकॉन्शियस माइंडवर इफेक्ट होतो त्याचा. उलट चांगला होतो करेक्ट करेक्ट. झोपताना ऐकलं तर. आणि जेवढी झोप आपल्या ब्रेनला गरजेची असते ना, तर मग झोप लागते लगेच. सॉरी, मेडिटेशनची 2 लाईन सुद्धा होत नाहीत की झोप लागते आपल्याला, कारण तेवढी रेस्ट लागते आपल्या ब्रेनला. त्यामुळे ते सुद्धा त्याच्यासोबत करत जा. आणि जेवढं आपण काम होतो ना, ते रिफ्लेक्शन आपल्या मुलांवर होत असतं. कारण मुलं ऍक्च्युली सहसा हा मी हे पण शिकवलं तर म्हणलं. शिकत नाहीत, पण आपण लहानपणापासून करेक्ट. पाहतो मुलांना. आपण त्यांना मदर टंग थोडी ना शिकवतो प्रत्येक शब्द, ते ऑब्झर्व करून शिकतात. मग जर आपण स्वतःला चेंज करू शकलो, तर त्याच्यामधून त्यांच्याकडे पण रिफ्लेक्शन दिसतं आपल्याला, की ते पण चेंज झालं. प्रत्येक गोष्ट ते ऑब्झर्व करतात, आपण काय बोलतोय, कसं बोलतोय, कधी कसं बिहेव करतोय. आता मी जर त्या टर्नवर राग राग केलं, की तो पण सियाला तसंच करतो. मग करेक्ट मलाच करेक्ट. वाटतं की अरे मी ह्या वेळेस असं बोलले होते, त्याच्यामुळे तो तसं बोलतोय म्हणून. आणि मग ती पण तशीच बिहेव करायली. असं व्हायली ना सायकल. त्याच्यामुळे मी हा, ती म्हणलं सायकल तशीच कंटिन्यू होते. हा. करेक्ट करेक्ट. मग त्यासाठीच मी स्वराज्य साधिका पण आईंसाठीच चालू केला होता आधी, पण हळूहळू नंतर दुसरे पण जुळत गेले त्या ग्रुपमध्ये. की पहिले आई हील व्हा, स्वतःला हील करा तुम्ही, करेक्ट तेव्हा करेक्ट. हील होता ना. आणि हे राग वगैरे आपल्याला वाटतं की ह्या मुलांमुळे येतोय, नवऱ्यामुळे येतोय, पण ते तसं नसतं. आपले दुसरे खूप इमोशन्स असतात लहानपणापासूनचे किंवा आधीचे, त्या आधीचे जर तुम्हाला पूर्वजन्मामध्ये असेल बिलीफ, तर ते पण असतात. त्यामुळे हे सगळं होत असतं. आणि प्रत्येक गोष्टीतून आपल्याला काहीतरी शिकवत असतात. युनिव्हर्स झालं, गॉड झालं, तर त्याच्यातून आपण शिकून जोपर्यंत बाहेर पडत नाही ना, तोपर्यंत आपली हिलिंग कम्प्लीट होत नाही. मग त्याच्यासाठी हे अफर्मेशन आणि मेडिटेशन हेल्प करतात आपल्याला. एक रस्ता भेटलो, आपोआप क्लॅरिटी भेटते आपल्या माइंडला की मला आता नेक्स्ट काय करायचंय. अरे आपण मुलांचं सोडून आपलं बोलत चाललंय. ठीक आहे मॅम, पण तो पण इम्पॉर्टंटच आहे तो टॉपिक. हा, मग अल्टिमेटली त्यांना छान शेवटी इफेक्ट. त्यांनाच जाणार आहे. चालेल. मुलांचं मी टायमिंगचं म्हणाल तर टायमिंग मला तर फाईन आहे. म्हणजे मी उलट संडेचं जर 10 o'clock पण मी फाईन आहे. 12 जनरली अजून तरी काय असं आमचे हे होत नाही. विकेंड्सला याचे बाबा येत असतात, हम्म. तर असे काही प्लॅनिंग नसतात. 12 पण आय एम ओके. 10 ला काय झालं, मला लॅपटॉप अवेलेबल नाहीये, हा, त्याच्यासाठी आता करेक्ट मला करेक्ट. चेंज करावं लागलंय. नाही ठीक आहे, मला तेही काही प्रॉब्लेम नाही आहे. हा. आणि आणि डेली रात्रीचा 9चा टायमिंगच म्हणजे बरं वाटतं मला तरी. हा. म्हणजे कसं होतं की मुली झोपी जावेत असं होतं मला, की काही जण करेक्ट करेक्ट. स्क्रीन बघायचे त्यावेळेस. तर याचा मॅम प्रुव्हिनचं काय होतं, तो खेळायला जातो त्या हम्म. टायमामुळे ना, मग जेवण त्याचं होत नाही, मग त्याच्यामुळे राहतं नाही. दररोज जातोय आणि त्याचं ते झालंय, टाइम टेबल सेट झाले, तेवढ्या टायमात तो खेळायला जातो म्हणून जेवण होत नाही त्याचं. ओके. पण मी आणि ते पण शक्यतो करते ट्राय. एक्स्ट्रा क्युरिक्युलर ऍक्टिव्हिटी काही पेरेंट्स, मला असं ऐकण्यात आलं की 1 किंवा 2 स्किल्स लावतात म्हणजे ऍट अ टाइम. म्हणजे अबॅकस पण करायचंय, स्पोर्ट्स पण करायचंय, आणि सोबत हे स्कूलचं होमवर्क तर आहेच. तर त्यासाठी मला विचारायचं होतं की असं नाही का जमत की 6 महिने आपण अबॅकस करणार, पुन्हा 6 महिने एखादं स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी. जर टाइम असेल तर फिजिकल आणि हे लर्निंग जे मॅथ्स रिलेटेड आहे ते दोन्ही करू शकता. पण मुलांना टाइमच नाहीये, तर तुम्ही असं करून डिवाइड नाही का करू शकत, किंवा अल्टरनेट मंथ्स, 1 मंथ हे 1 मंथ ते. माझ्या केसमध्ये तर माझ्या मुलाकडे इतका टाइम आहे, अजून मी 3-4 ऍक्टिव्हिटी लावला तरी त्याला कमी पडेल. मग टाइम आणि जातोय कुठे प्री स्कूलला आहे का आणि नीता मॅम? त्याचं ना नाही नाही, स्कूलमध्ये युकेजीला आहे. होमवर्क वीकली एकदा होमवर्क येतो, तो पण 2 पेजेसचा. मेन प्रॉब्लेम नीते मॅम, होमवर्कच आहे. नीता मॅम, प्री स्कूलला आहे का तुमचा मुलगा? तो ज्ञानेश? फर्स्टला गेला मॅम. अच्छा अच्छा, तर तो पण मॉन्टेसरीला आहे का? नाही नाही नाही, नॉर्मल स्कूल. मला कोणत्या स्कूल विषयी हे नाहीये. मला माझं एक तत्व आहे, सगळ्या स्कूलमध्ये सगळं छान भेटतं. म्हणजे असं काहीच नाही. सगळ्या स्कूलमध्ये ते आहे जे मी स्वतः स्टेट बोर्डची आहे, महाराष्ट्र स्टेट बोर्डची. आम्ही पण. मराठी मीडियमची आहे, बट आम्ही पण आपलं नाही. एज्युकेशन खूप वेगळं होतं नीता. आपल्या मतलब वेळेस खूप वेगळं होतं मॅम. कसं नाही, मग मी आपल्या तेच वेळेस तितकं सांगते. डिसिप्लिन पण होतं. मग आपल्या मी वेळेस ते पण आहे म्हणजे आपल्याला तू सेमच. म्हणत होता का? मी माझ्या नाही मुलाला तेच म्हणते. नाही, आता मी 1 एक मिनिट. मिनिट. जसं आपण शिकलो की नाही, म्हणजे जायचं तर जायचंच, होमवर्क करूनच जायचं, नाही तर छडी मिळायची. आणि एवढं आणि होमवर्क नसायचं त्यावेळेस. नसायचं तेव्हा, स्कूलमध्येच करून घ्यायचे सगळं. आता कसं झालं, सिस्टीम सेम आहे आणि फक्त सिलेबस खूप वास्ट झालेला. आपण एबीसीडी 5th स्टँडर्डला शिकलो, पण आता ते प्री स्कूलिंगला म्हणजे नर्सरी पासून इंट्रोड्यूस करतात.
तर जे काही मला म्हणायचं की सिलेबस, मला असं वाटतं की सिलेबस खूप वास्ट झाला आहे नाही त्यांच्या ना, हिशोबाने. आपण मराठी मीडियमचे म्हणून आपण 5th ला शिकलो. जे म्हणजे ह्याचे आहेत कॉन्व्हेंटचे स्टुडंट आहे हा त्यांना आधी त्यांना सिलेबस तोच आहे, जास्त आपल्याला नाही. ते पण 5th क्लासला 10 शब्द पाठ करून यायला सांगायचे इंग्लिशचे हा त्यावेळेस. हा आणि एकदम बेसिक असायचे. हो हो. आणि आता म्हणजे आत्ताचे जे जोडाक्षर बघा किंवा त्याचे रूल्स फॉलो करायला म्हणा, म्हणजे मी पर्सनली माझ्या बाबतीत असं होत आहे की जे हिंदीचे रूल्स आहे ते वगैरे तर मला आता यांच्यामुळे माहिती होत आहे की रफार नाही. कधी लावायचा, फोनिक्स. मग तो फोनिक्स फोनिक्स पण हिंदी पण, की तो साऊंड कसा येतो आणि मग ते कसं प्रोनाऊन्सिएशन होतात, मग त्याचे रूल्स काय, आपण हे शिकलो नाही. आपण बाराखडी शिकलो, बाराखडीनुसार त्याचं जे काय बनतं की प्र आला तर प आणि रच आहे तर पी आर लावायचा किंवा मग म्हणजे असंच असतं हे आपल्याला माहिती होतं. आता त्याचे जे रूल्स वगैरे हे अजूनपर्यंत मला माहिती नव्हते, जे आता हिच्यामुळे मला माहिती होत आहे. आणि आधी मी वाचते, मी मग समजून हे घेते. बघा ना तुम्ही, त्यांना किती सोपं झालंय, अवघड नाही झालंय. नाही, आपल्याला पण ते अवघड होतं. समजवणं अवघड होते मॅम आपल्याला. प्रॉब्लेम काय झालाय मॅम, आता पेरेंट्सला जास्त ना मुलांना सगळ्या गोष्टींमध्ये ऍट अ टाइम इन्व्हॉल्व करायचंय. ऍक्च्युली त्यांना प्रॉब्लेम आहे की माझं Parents मूल की ह्याच्यात पण झालं पाहिजे, हे पण झालं. आय बिलीव्ह आपण जेवढे कॉलमध्ये मिलेनियल्सच आहेत सगळे, राईट? ऑलमोस्ट म्हणजे एज्युकेशन तेव्हाच आपण सगळ्यांनी सारखंच घेतलंय. पण हे ठीक आहे, आपण वाढवून ठेवलंय, त्यांचं काही नाही प्रॉब्लेम. देर आर टू मेनी थिंग्स ऑन द्या प्लेट, असं झालंय. सिलेबस आता तेवढाच आहे. नाही, आता कसं होतंय की सिलेबस बघा जर आता तुम्ही म्हणाल मला ना, मी पण एसएससी बोर्डची आहे, पण हे काय म्हणतात स्टेट बोर्डचे, तर पण सीबीएसई ला कम्पेअर कराल तर त्यांचं थोडंसं वास्ट आहे. सीबीएसई आहे आता माझ्या कसं आहे, मुलीचं. आयसीएससी बघा तुम्ही, अजून वास्ट आहे. आयसीएसई आणखीन जास्त आहे, आयबी बोर्ड आणि वगैरे. तसं नाहीये, पण ते आता नाहीये. आपण होतो तेव्हा पण तेच गत होती. म्हणजे असं हा. नाहीये की तेव्हा पण त्यांना कमी सिलेबस होता, असं नाहीये. नाही म्हणजे नाही आपण मॅम, आपल्याशी कम्पेअर करतोय. नाही हा, मॅम, आणखीन तेव्हाच्या स्क्रीन सिलेबस टाइम एक मध्ये ऍडिशनल झालं आताच्या, त्याच्यामध्ये, स्क्रीन टाइम. नाही आम्ही तेव्हाच्या माहिती. सिलेबसला टाइम वेस्टेज आताच्या सिलेबसला हा भरपूर हा, म्हणजे करेक्ट, भरपूर टाइम वेस्टेज झालंय. नाही, ऍक्च्युली खूप आपण वेळ, खूप वाद टाइम वेस्ट झालाय. नाही करायचो. मी एक पॉइंट मानते. करेक्ट, आपण एक तर आपल्याला स्क्रीन टाइम नव्हता. राईट. आपल्याकडे एकदम म्हणजे एक म्हणतात ना 1 to 1 अटेन्शन नव्हतं, जे आपण आपल्या मधल्या चाइल्ड्सला देतो. आपल्या पॅरेंट्सने असं नाही केलंय. ते जॉईंट फॅमिलीमध्ये पण त्यांनी हे केलंय. त्यामुळे असं कलेक्टिव्ह अटेन्शन होतं, राईट? आपल्याकडे म्हणजे कोणी गेलं तर आईच नाही सांगायची घरी ये, हम्म. कधी काका पण सांगायचे, कधी कोणी सांगायचं, शेजारचं सुद्धा सांगून जायचं तू एकदा वेळ झाला. बरोबर आहे. हा, त्यात काय झालं आता, डे बाय डे काय झालं, आपण आपल्या मुलांना सांगितलं की हे माझं मूल आहे, मी बघेन. हे कोणी सांगितलं? आपणच सांगितलं. म्हणजे ह्या रिस्पॉन्सिबिलिटी घेतल्या कोणी? आपण घेतला. मग ते काय झालं, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, पॉइंट ऑफ ऍडवाइस, पॉइंट ऑफ डिसिप्लिन, एकच. एव्हरीथिंग इज वी पॅरेंट्स, हजबंड अँड वाईफ. त्यात पण हजबंडचं झालं, बाहेरचे जॉब्स आहेत, हे आहे ते आहे, फलाना डमकाना, आपल्याला असतं घरचं काम आहे, हे ते, मी आणि बाहेरचं स्वतःला खाते, तू पहा घरचं. इतकं एक्झॅगरेट करतोय ना स्वतः सध्या, की मी किती महान आहे, राईट? असं बोलायला पाहिजे, पण feel आणि होत. माझं मूल किती महान करायचंय मला. आणि मग मला माझ्या मुलाला माझ्यापेक्षा पुढे न्यायचंय, कारण मी मैत्रिणींमध्ये बसल्यावर, रिलेटिव्ह मध्ये हा, राईट. गेल्यानंतर मला सोसायटी सांगायचं प्रेशर. की माझा पण मुलगा असं करतो. इव्हन माझ्या घरी काय होतं, आम्ही म्हणजे घरी जेव्हा कोणतं फॅमिली फंक्शन याला तर घरी जातो व्हिजिटला, तेव्हा काय होतं, सगळे बसल्याने ज्ञानी श्लोका म्हणून दाखव. अरे का? इम्प्लिमेंट करू द्या ना त्याला. म्हणजे फक्त दाखवायचंय, क्लॅप करायचंय, छान वाटतं, ठीक आहे, छान वाटतं, ऍप्रिशिएशन भेटावं, नाही असं नाही, ते डे बाय डे पण भेटावं, स्कोल्डिंग पण भेटावं. आपण म्हणजे मी तरी त्या ह्याची आहे, कोणतं सिलेबस जास्त नाहीये, कारण त्या मुलांना रेडी टू, म्हणजे माझ्याही मुलाला एकदम इतकं छान तुम्हाला फोनिक्स आहे, का तुम्ही डोक्याला थोडंसं ताण नाही देताय की स्पेलिंग तयार करा, का लर्न करायची गरज पडते? माझं हे असतं, तुम्ही लर्न का करतो? कारण मुलं लेझी बनत चाललेत, कारण त्यांना डायरेक्टली आई शिकवायली ना, परत परत म्हणून घेतीये. आणि करेक्ट. रीडिंग शिकायची पाठांतर. कशासाठी आताच? आणि रीडिंग शिकू द्या, नाही करता यावी ना त्यांना. उगी शिकवा. होमवर्क दिल्यामुळे जर रीडिंग येतच नसेल तर काय फायदा ना त्या शिकण्याचा? नाही, हे बघ, सियाला जरी तू 1 वीक माझ्याकडे पाठवले ना, रीडिंग करून दाखवते मी अगं ती सियाकडे. आता सांगते, फोनिक्स सगळे ए टू झेड येतात तिला. एकदा नाही पण मॅम, कसं नंतर आहे काय ना, होतं, थोडं हायर क्लासेसला जसं गेलं ना, जसं आता माझी मुलगी बेसिक फोनिक्सचे जे रूल्स असतात ना ते फॉलो करून ते वाचणं खूप सोपं आहे. पण जेव्हा
सेकंड स्टँडर्डच्या अबाव तुम्ही जेव्हा जाल ना, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, तर प्रत्येक शब्द हा फोनिक्स रूल फॉलो करत नाही. जे फोनिक्स टीचर आहे ते पण सांगतात, यू हॅव टू लर्न इट. नाही, ते त्याच्यामध्ये रूल्स रूल्स कोणतेच असतात फॉलो मॅम. करत फोनिक्स मध्ये पण रूल्स नाही असतात आणि मॅम. ते एक्सेप्शनल असतात. ते साईट हा वर्ड्स म्हणतात, ते पाठ करावेच लागतात. हा तेच म्हणते मी. आणि जे साईट वर्ड्स आहे ना ते इतके वास्ट आहे ते, की त्या जे मी म्हणते ना की काही जे शब्द आहे जे सिलेबस मध्ये येतात किंवा जे नवीन काही शब्द आहे त्याला कोणताच रूल फॉलो करत येत नाही. दॅट इज साईट वर्ड. अँड ते खूप जास्त आहे. बेसिक जे जसं आहे, जसं आपण फोनेटिकली जे आहे एबीसीडी जे बोलतो ते, मी असं म्हणत नाही की प्रत्येक, म्हणजे जसं हे 40% आहे तर ते 60% आहे साईट वर्ड्स. तर नाही ते नाही नाही, वी हॅव तसं टू नाही. रन. जे मोठे मोठे वर्ड्स आहेत ना लेंदी, त्याच्यामध्ये होतोच हमखास रूल. खूप रूल्स आहेत फोनिक्स मध्ये पण. हे स्टार्टिंगचे हो फक्त हो. आपल्याला साऊंड्स माहिती आहेत, पण नाही नाही. जसे जसे शिकत जातील तसे आहेत. आता स्कूल मध्ये कसं शिकवतात माहिती नाही मला, पण मॉन्टेसरी मध्ये ना फ्लॅश कार्ड्स यूज करतात आणि हो, मग इथे पण हळूहळू करतात. ते काय म्हणतात, सेगमेंट करतात की हे वर्ड्स पाहिजेत आधी, नंतर दुसरे 100 आणि रूल नंतर आहे तिसरे. मॅम, फोनिक्सचे 100 रूल आहे. पोरं इतकेचे 100 रूल कसे लक्षात ठेवतील? नाही नाही, ते पण रीडिंग श्रद्धा मॅम, रीडिंग हे करत ना करत होऊन अल्टिमेटली, जातात. आता आमच्या वेळेस आम्हाला फोनिक्स वगैरे काहीच नव्हतं. आम्हाला पण नव्हतं. हा, आम्हाला पण नव्हतं. मग आता आपल्याला वाचता येतं ना, ते अल्टिमेटली त्यांना एक 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 येते ना आयडिया. त्यांना जेव्हा इंट्रोडक्शन रीड करत झालं जातात ना. ना, त्यांना हा कळतं. नॉट नेसेसरी की एव्हरी वर्डला त्यांनी ते रूल हे जसं हा. एक्सेप्शन असतात ते त्यांना कळतच. ते अल्टिमेट सगळीकडे ते एवढे हे करायची गरज नाहीये त्यांना. आणि विथ द त्यासाठी टाइम ना कळतं, तुम्ही आठवण विथ द ठेवायची. टाइम. माझा एक एक्सपिरियन्स सांगते मी ऍक्च्युली अबॅकसची क्लासेस घेते, इव्हन म्हणजे ट्युशन्स पण टाइप म्हणजे घेते. पण असं नाही घेत की पेड ट्युशन्स आहे कोणी घ्या असं नाही. मला पाहिजे असतं एकदम वीक म्हणजे एकदम वीक मुलगा घेते मी, जसं माझे मेडचे किंवा कॅम्पसमध्ये कोणी येतं त्यांचे म्हणजे काहीच येत नाही त्या पोरांना. मी हा विचार करते की त्या मुलं क्लासला जातात, कोणी कोणी कॉन्व्हेंटचे पण आहेत, फोनिक्स रूल सगळे माहिती आहेत, साऊंड सांगतात, रूल्स माहिती आहेत. इव्हन जे 9th मुलगा आहे माझ्याकडे, 9th मुलगा, त्याला मी विचारलं आता 2x² आहे किंवा 2x³ आहे, समजा 2 आता हे सेम होईल म्हणून सांगते, तर त्याच्यामध्ये कॉन्स्टंट कुठला, डिग्री कुठली आणि व्हेरिएबल कुठला. हा बेसिक कन्सेप्ट जर तुम्हाला कळत नसेल, आणि जो मुलगा टॉपर आहे रट्टापंतीनी, अरे बापरे. म्हणजे नंतर मला म्हणतो मॅम मला मागच्या ह्याच्यामध्ये आउट ऑफ मार्क्स आहेत ह्या चॅप्टर मध्ये. मी म्हणलं ठीक आहे, तुला आउट ऑफ असतील, म्हणलं मला येत नाही बाबा, मला एवढं सांग म्हणलं व्हेरिएबल, डिग्री आणि हे कोएफिशियंट कुठलं आहे. तो म्हणतो मॅम 2 व्हेरिएबल आहे, एक्स कॉन्स्टंट आहे कारण तो एक्स आहे ना. मी म्हणलं बरं, म्हणलं माझ्याकडे एक्स रुपीज आहेत तुला कळतात, पण माझ्याकडे 2 रुपीज आहेत हे तुला कळत नाही. आणि माझे 2 रुपीज तुझे 2 रुपीज माझे जास्त असतील ना, मी मोठी आहे थोडस, म्हणजे हे होऊ शकतं. म्हणजे पोरांना डे टू डे लाईफ मध्ये जर तुम्ही अंडरस्टँडिंग लेवल वाढवला ना, तर त्यांचं लर्निंग करायची गरज नाही पडत. आणि ते आहे, प्रॅक्टिकल नॉलेज राहायला पाहिजे. तुम्ही करेक्ट रोज करेक्ट. त्याला शॉपला पाठवा, 1 रुपये 2 रुपये देऊन काहीतरी चॉकलेट आणायला सांगा. चॉकलेट नको म्हणा, मी तरी अभ्यास दुसरं काहीतरी क्लासेसमध्ये आणायला पण तेच सांगा. सांगत असते पोरांना, हे नाही, पण शिकून जा. प्रत्येक वेळेस आपण अवेलेबल नाही राहू शकत ना मॅम. जसं आता जायला म्हटलं इथून, जसं तुम्ही म्हणूनच अनुजा मॅम तुम्ही अंडरस्टँडिंग पाहिजे. म्हटलं की दुकानात एक 5 रुपये घेऊन जा, खाली जा आणि घेऊन ये. तर दुकानात जायलाही आपण लागतो. आपण नाही, मग तेच ना, त्यांना आपण कशा प्रकारे, आपलीच मुलं आहेत, आपल्याला माहिती आहेत ते कसे ऐकतील. कुठून ना हम्म. कुठून येतेच आयडिया आपल्याकडे. ते हो, आपणच करू शकतो ना त्यांना ट्रेन त्या गोष्टीमध्ये. तेच ते आपल्याला इन्व्हेस्ट व्हावं लागतं तितकं. नाही, काहीतरी 1-2 वेळेस लागेल, 8 दिवस लागेल, तसं ट्राय करावं लागेल. किंवा घरी तुम्ही गेम खेळा स्पेशली त्यासाठी शॉपकीपरचा. नाही जायचं, आपल्याला भाजी न्यायची ना, त्यांना न्यायचं सोबत. आपण हो हो. त्यांच्यासाठी नाही जायचं. हा, तेही आपण चालतं ना. आपण ते आता ते बेस्ट लर्निंग वाटतं मला. सोबत हा. नेणं ते बरोबर त्यांना कळतं. आणि हम्म. आता कसं झालं, डीमार्ट मध्ये वगैरे बिलिंग तेच करायला. आपलं हो ते हो, झालंय की आपण आपल्याला काय नाही, तिकडे ते जातोय. तेच लिस्ट बघतात आणि काय हवंय ते काढून आणतात, कार्ट मध्ये टाकतात. हा, ते झालंय. मग तेच आपण लोकल शॉप मध्ये जाऊन पण हिशोब पण करताना त्यांना दाखवायचं ना, कधी कधी छोटं मोठं सामान आणायचं. किंवा घरी शॉपकीपरचं एक शॉप करा तुम्ही आणि तसा गेम खेळा त्यांच्यासोबत. हा, ह्याच्यामध्ये तेच सांगायचं होतं की टाइम इन्व्हेस्ट करा. आणि जे, मुलगी एक मिनिट हा नीता, जे सांगितलं. आपण वर्ड्स रिडिंगचं म्हणताय ना मॅम, श्रद्धा मॅम, तुम्ही ना डेली फक्त 10 मिनिटं रिडिंग करा त्यांच्यासोबत बसून. एकतर तुमचा पण टाइम स्पेंड होईल त्यांच्यासोबत आणि खूप वर्क करतं हे. इव्हन ह्या नाही ते लहान मुलीवर सुद्धा मी पाहिलंय
त्यांना आपोआप ते साईट वर्ड्स दिसतात. मग दिसतात. हो हो, तेच मार्कर तेच द्या चाललंय, आणि तेच ते चाललंय. मार्करनी त्यांना हायलाइट करायला सांगा. सपोज द आहे, टी द, तिथे रूल लागत नाही. मग तिला हम्म. एक बुक द्यायचा आणि त्याच्या आता दहानीला देऊ शकता तुम्ही, ती छोटी आहे, की हो ह्या हो. पेजवर द वर्ड्स कुठे दिसत आहेत तुला, त्याला हायलाइट कर. असं नाही करत नाही, करत रीडिंग, प्रॅक्टिस करायची. हो रीडिंग खूप हेल्प करतं मॅम, कारण त्याच्यात ना त्यांचं ते वाक्य कसं कन्स्ट्रक्ट केलेलं आहे हा किंवा मग त्याचे जे आपण वाचत जातो, तर ते खूप फरक पडतं. ते चालू केलेलं आहे मी, पण मला असं वाटतं की मी हे खूप आधी चालू करायला हवं होतं. मी नाही लेट नाही, झालीये. इट्स नेव्हर टू लेट. आणि कसं होतं, आपण त्यांना रीडिंग कर म्हटलं की ते करत नाहीत. हा. सुरुवातीला आपण बसायला पाहिजे त्यांच्यासोबत. मग हा. त्यांना वाटतं की आई पण रीड करते, पप्पा पण रीड करतायत. आम्ही असं हा पण हा. लहान असताना ठरवलं होतं, डेली झोपण्याच्या आधी 10 मिनिटं तिघे रीडिंग बसायचो करायचं. आणि तिघे प्रत्येकाची एक एक बुक घेऊन बसायचो रीड करत. मग त्याला रीडिंग हम्म. नव्हती तरी तो बुक घेऊन बसायचा त्यावेळेस. ते हॅबिट लागलं त्याला रीडिंगचं त्या त्या हा लहान बरोबर आहे. असतानापासूनच. म्हणजे हा, तो आणि रीडिंग झालं हेट ना, बसत जे नाही रीडिंगचा. जे म्हणजे मला असं आता जे मी एक्सपिरियन्स केलं, आता मी काय केलं मॅम, की दुसरं रीडिंग करण्यापेक्षा तू बुक्स घे स्वतःचेच, म्हणजे जसं ईव्हीएस आहे, हिंदी आहे, मग तू तेच रीड कर. म्हणजे तुझ्या डोळ्यासमोरून शब्द पण जातात आणि तुला इनडिरेक्टली ते कळायला पण लागतं आणि समजायला लागतं. तू लिहायलाही लागशील, आणि दॅट इज व्हेरी हेल्पफुल फॉर मी. आणि दुसरे पण बुक्स तुम्ही ऑर्डर करू शकता. म्हणजे अमेझॉनवर आहेतच आपले डिवोशनल पण भेटतात. मेपल किड्सचे आहेत ना, एक हा काहीतरी हा. पब्लिकेशन आहेत, त्यांचे पण छान आहेत. म्हणजे त्यांना जो इंटरेस्ट आहे ते बुक्स मागवा आधी स्टार्टिंगला. म्हणजे त्यांना ओके. तो इंटरेस्ट बिल्ड व्हायला क्रिएट होईल, पाहिजे. हा बिल्ड होईल त्यांना, की मी पण रीडिंग करायला पाहिजे म्हणून. मग हळूहळू मग ह्या बुक कडे. आधी स्टार्टिंगलाच बोरिंग बुक्स दिले तर मग त्यांची रीडिंग वरून इच्छाच उठून जाईल ना, नंतर ते रीडच नाही करणार. किंवा छोटे छोटे पेपा पिक्सचे वगैरे असतात बुक्स, त्या पण ऑर्डर केलं तरी चालेल. त्यांना तो हॅबिट एकदा बिल्ड झाला की मग झालं, नंतर आपल्याला ते होतो का. मॅम, मला एक म्हणायचं होतं, आपण एक 20-25 मिनिटं क्लास लेट करू शकतो का? कोणता क्लास? आपला डेली वाला. अब्बा, 9 पेक्षा आणखी किती लेट करणार ना. थोडं 9ला 9:15, 9:20 पर्यंत वगैरे, म्हणजे सगळे जर घरी असतील तर. नाही, म्हणजे खूप लेट होईल मॅम, कारण ऑलरेडी काही जण 9च्या आधीच झोपतायत. तर ते अच्छा पण अच्छा. त्याच्यामुळे मी तर इनफॅक्ट थोडं आधी घेऊ का म्हणत होते, जर तुम्ही झोपणारच नसाल, हो होमवर्कच बरोबर करायचं आहे. तुम्हाला 9:30च्या मेडिटेशन नंतर सुद्धा, तर आपण थोडा आधी 8 किंवा 8:30ला पण करू शकतो. जर जे मुलं लवकर झोपतायत 9च्या आधी, तर ते पण जॉईन करू शकतात. आता सगळे जे बोलतील तसं बघूया मॅम, आपण आता म्हणजे वोट करूया की हो काय हो, बोलतात, चालेल. नाहीतर मग जो टाइम आहे तो टाइम ठीक आहे. हा हा, श्वेता मला मॅम. जो टाइम आहे तो ठीक आहे माझ्यासाठी. ठीक. 30 लवकर होतं मॅम. ठीक आहे माझ्यासाठी पण. हा श्वेता मॅम. 9 ठीक आहे मॅम. टाइम मॅम 8 9च्या आधीचा टाइम आधी लवकर होऊन जाईल मॅम. हो हो हो, तेच इच्छा होती माझी की मुलं झोपी जावेत, ते बसू नयेत. पण आता कसं व्हायलंय, एक दोन मुलं उठायलेत, त्याच्यामुळे जे आधी झोपायची मुलं ना, ते पण झोपत नाहीयेत. आता त्यांच्यासाठी मी काल त्यांना सांगितलं तरी, की जसं तुम्ही मित्राच्या घरी गेलात, तुम्ही त्याला जर तो मित्र तुम्हाला व्हॅल्यूच दिला नाही, बोललाच नाही, तर कसं वाटतं. मग कृष्णा भेटतो ना तुम्हाला मेडिटेशन मध्ये, तो पण मित्रच आहे तुमचा. मग त्याला कसं वाटेल जर तुम्ही भेटला नाही तर, असं सांगितलंय तर बघू. झोपायलाच पाहिजे मॅम, कारण सकाळी पण त्यांना 6-6:30ला उठावंच लागतो मॅम, 7 हो ना, वाजेपर्यंत. आणि तेवढी झोप तरी पाहिजेच त्यांना. झोप आणि नाही झाली तर मग ते अभ्यासच नाही करत. त्यांचा मूडच फ्रेश नाही होत मॅम. हो हो, करेक्ट आहे. आणि श्रद्धा मॅम, तुम्ही म्हणताय ना 15-20 मिनिट लेट, तुम्ही जे म्हणलात ना की होमवर्क आल्याला नाही लावू शकत, तर तेवढा स्टार्ट करा तुम्ही, की आल्याबरोबर फ्रेश होऊन जेवायचं तर होमवर्क जेव करायला आणि बसायचं. होमवर्क कर. चालेल. कारण कणच्या बाबतीत काय झालं, तो आले की खेळायला चालला, आला की खेळायला चालला, आणि होमवर्क रात्री करायचा. मग त्याला आम्ही रूल केलाय की आल्यानंतर फ्रेश हो. 2 दिवस तर क्लासच लावलाय अबॅकसचा, की आल्याला बस तू क्लासला. आणि नंतर मग होमवर्क कर. होमवर्क केला तरच तुला खेळायला अलाउड आहे. तुझे मित्र आले घरी तरी त्यांना सांग माझं होमवर्क राहिलंय, मी येणार नाही म्हणून. बघ तू डिसाईड कर म्हणून सांगितलं आम्ही त्याला. आणि सॅटर्डे संडे तर फुल सुट्टी असते त्याला. जर तुझं व्यवस्थित 8 दिवस छान केला होमवर्क, तरच सॅटर्डे संडे तुला अलाउड आहे खेळायला. मग त्याचं ओके. झालंय, तो ते वर्क केलंय आमच्या बाबतीत, कणच्या बाबतीत, की होमवर्क केल्याशिवाय तुला अलाउड नाही खेळायला जाणं बाहेर. तो रूलच सेट केलाय आम्ही. नाही, ऍक्च्युली क्लास एक मध्ये झाला ना मॅम, तो जर नसता तर मग काहीच प्रॉब्लेम नाही. म्हणजे जेव्हापासून मी क्लास जॉईन केलाय ना, तेव्हापासून प्रॉब्लेम होत आहे. आधी बघा, त्यांनी जे जॉईन केलं ना,
तर तेव्हापासून कसं होतं की क्लास पण जॉईन झाला आणि होमवर्क पण आलं, दोन्ही एक सोबत आलं. पण जेव्हा क्लास नव्हता, फक्त होमवर्क होतं किंवा त्यांचं जे क्लास वर्क होतं आणि जे घरी करायला देत होते तोपर्यंत सुरळीत होतं. एक एक्स्ट्रा गोष्ट ऍड झाल्यामुळे मग इकडे सगळं हॅम्पर व्हायला क्लास लागलं. क्लास कशाचा आहे, मॅथ्सचा का? मॅथ्सचं नाही मॅम, बेसिक ग्रामर आणि स्पोकनचा लावलाय मी. अच्छा, मग ते त्यांच्याकडे काही चेंज करण्याचे आहेत का ऑप्शन, पहा. हा 5 ते 6 केलाय त्यांना. आता मी म्हणते की तुम्ही 4:30 to 5:30 जर करू शकत असाल तर म्हणजे माझ्यासाठी खूप छान होईल आहे बा. हा, आणि त्यामध्ये मुलं पण खूप कमी आहे, म्हणजे 3 की 4च मुलं आहे. चौथा तो कधी येतो अच्छा. कधी नाही येत. तर मग मी एकदा तुम्ही विचारते एक तर त्यांना. तो ऑप्शन आहे की चेंज करू शकता, किंवा आल्याबरोबर अर्धा होमवर्क कर आणि क्लास झाल्यानंतर थोडा अर्धा तास खेळ आणि मग थोडासा होमवर्क कर. पण हे सगळं जे आहे ते तुम्ही 9च्या आधी मॅनेज करा किंवा 8:30च्या आधी. आणि चालेल चालेल मॅम. कारण 9 वाजता ज्या ऍक्टिव्हिटी घेतोय ना आपण, हम्म. त्याच्यामुळे पण ऑलरेडी त्यांच्यामध्ये तो इनबिल्ट कॉन्फिडन्स येणार आहे. चालेल. तो स्टोरी सांगायला शिकणार आहे, तर ते स्पीच पण येईल त्यांना की कसं बोलायचं, कोणते वर्ड्स यूज करायचे. आता लगेच शिकतील असं मी नाही सांगणार, पण हळूहळू जर रेग्युलरली ते कन्सिस्टंटली करत गेले हे ऍक्टिव्हिटी, तर हम्म. तुम्हाला इफेक्ट दिसेलच त्यांच्या बोलण्यामध्ये किंवा स्टोरी सांगण्यामध्ये. आता स्टार्टिंगला रुविनचं माहितीच आहे मॅम, हो ना? तो काहीच बोलत नव्हता स्टार्टिंगला. आता काल तर तो एकटाच आलेला, कण आणि तो एकटाच हम्म. होता. आणि त्याला मी सरस्वती मातेची सांग म्हटली स्टोरी, तर तो नव्हता सांगत. त्याला इंटरेस्ट होता दुसरी स्टोरी सांगण्यात. मग त्याने सांगितली स्टोरी व्यवस्थित क्रिएट करून. ते हो. सुरुवातीच्या क्लासमध्ये नव्हता त्याला इंटरेस्ट तेवढा. हळूहळू बिल्ड Okay. होत जातात, एकमेकांचं पाहून शिकत जातात. आणि तो कॉन्फिडन्स पण येतो आणि स्टोरी टेलिंग पण शिकतात ते त्यातूनच. किंवा त्याच्यातूनच ठीक. काही आपल्याला मॉरल शिकण्यासारखे असतील तर ते पण शिकतात. म्हणजे इफेक्ट होतो आणि ब्रेन ऍक्टिव्हिटीज घेतोय आपण. तर त्यामुळे आणि मेडिटेशनमुळे सबकॉन्शियस माइंडवर पण इफेक्ट होतो. आणि सोबत आपले डिवोशनल स्टोरीज तर आहेतच. देव सोबत चालायला तर आपल्याला कशाची काळजी, सगळेच काम काळजी करतील. नाही. चालेल चालेल, मी प्रयत्न करते. हा. मी पूर्ण पूर्ण प्रयत्न करते म्हणजे कंटिन्यू ठेवायचं डेली. मला ऍक्च्युली करायचंच होतं, पण हे मध्ये मध्ये सगळं चालू आहे त्याच्यामुळे मी करू शकत नाहीये. मला वाईट एका गोष्टीचं वाटतं की मुलांची 100% इंटरेस्ट आहे, त्यांना आहे इच्छा आहे आहे यायची. पण आहे आहे. काय ते आहे आहे फक्त होमवर्क मुळे किंवा बाहेर जायचं ह्या गोष्टीमुळे नाही ना आपण त्यांना करू शकत तसं. मग हो तिथे आपण चुकतोय पेरेंट्स म्हणून. आणि हो मुलं बरोबर. ना मॅम, मला काय वाटतं मुलं शिकतात. आता माझ्या रुवींच्या बाबतीत मी सांगते, इंग्लिश घरात तर मराठी बोलतो मी, इंग्लिश कधी नाही बोलत त्याला. पण त्याला आधी काही कळायचं नाही. मग मी छोटे छोटे सेंटेन्सेस पण चालू केले, गिव्ह दिस, गिव्ह दॅट, छोटे छोटेसेच. तर त्याला आता कळायला लागल्या सगळ्या गोष्टी. हो, ते शिकतात ते, फक्त शिकतोय. आपल्याला. हा. अरे, आणि एक आमच्या घरात आहे की आम्ही आता टीव्ही इन्स्टॉलच नाही केलाय, तो पॅक तसाच पडलाय. मग दॅट आमच्याकडे इज ते अ नाही. आहे व्हेरी त्याला, टीव्ही पण नाही, नाहीये व्हेरी लहानपणापासून वाईज थिंग नाहीये. यू डिड. मोबाईल पण देत नाही त्याला. हा. व्हेरी वाईज थिंग यू डिड. आम्ही नाही, मग घर ते शिफ्ट आमचं केलं आणि की आम्हा नाही दोघांना साठी. पण. सॉरी. आम्ही पण घर शिफ्ट केलं मॉन्टेसरी हा, स्कूल साठी आणि टीव्हीच नाही, इन्स्टॉलच नाही केलं करेक्ट घरामध्ये. करेक्ट. आणि आम्हा दोघांना पण आवड नाहीये, त्यांना पण नाही, हा. मलाही असं बसून बघा, माझ्या पेशन्सच राहिला नाही माझ्यात तिथे आणि बघत टाइम सुद्धा बसायला. नाहीये, कुणाकडे टाइम आहे करेक्ट, बसून टाइम बघायला नाहीये. एखादा मूवी. आणि हेच आता ते नीता मॅम म्हणाल्यासारखं, आपल्याला ना आधी असं वाटायचं नाही ना की टाइम वेस्ट करतो आपण जरी निवांत बसलो. हल्ली असं झालंय ना, 2 मिनिटं जरी आपण रिकामे असंच बसलो ना, वाटतं अरे बापरे केवढा टाइम वेस्ट केला कसं आपण. तरी सॉल्व होईल आपल्या तेवढ्या वेळामध्ये. मला तर होतं. खूप टेन्शन असते, नाही, बसून माझ्या सोलून पोरी काय ठेवा. बघतात ते बॅक कृष्णाच्या ऑफ द माइंड स्टोरी. चालू असतं मला वाटतं लेडीजच्या. हो मला बरोबर आता आहे. हे करायचं आणि ते करायचंय. हा, ते करेक्ट. ते करायला कोणी सांगितलं? आपण सेल्फ डिसिप्लिन आपणच. आलं कुठून हे महत्वाचं. तसं आपण. मुलांना ते आलं पाहिजे असं माझं करेक्ट म्हणणं आहे. म्हणजे करेक्ट. बरोबर सेल्फ आहे. करेक्ट करेक्ट. डिसिप्लिन पाहिजे. आणि हे आता एक्झॅक्टली. अर्ली एज पासून सुरू होतं बरं का. ओके. म्हणजे टीव्ही पाहायला बऱ्यापैकी वेळच नाहीये मॅम. हा. हा मॅम, श्वेता मॅम. आताच्या मुलांना टीव्ही पाहायला तर वेळच नाहीये. हो, ते हो, मी लहान असताना ऐकले मुलांचे की स्क्रीन टाइम, स्क्रीन टाइम. आता एवढं झालं की त्यांना स्क्रीन पाहायला सुद्धा वेळ नाहीये. एवढी वेळच ते नाही, जिद्द वेळच नाही चालत. मॅम त्यांना मॅम. अच्छा, नेक्स्ट पॉइंट एक होता माझा, म्हणजे जे जॉईन नाही करत आहेत सध्या बालस्पर्श, की त्यांना संडेला बाहेर जायचं असतं फिरायला. मग मला हा प्रश्न होता की संडेला बाहेर जाणं जास्त इम्पॉर्टंट आहे. अच्छा, आपले असतात मंथली, आता ह्या इयर मध्ये तर 5 होत आहेत सेशन मंथली, 4 असतात. 4 पैकी एका संडेला तुम्ही बाहेर जा. मग नंतर एखादं मिस झालं तर रेकॉर्डिंग पहा. तर इतकं इम्पॉर्टंट आहे का की आउटिंगला जाणं? तुम्हाला काय वाटतं की किंवा नाही मॅम, क्लास अटेंड करून जाऊ शकतो मॅम. आम्ही क्लास अटेंड करून जाऊ शकतो मॅम.
हो ना, म्हणजे 10 आधी तर 10ला होतं, मी त्यासाठीच ठेवलं होतं की काही जणांना बाहेर जायचं होतं. पण आता 12चा झाला टाइम, तर ठीक आहे तुम्ही 1-2 संडेला जा, पण जेव्हा मिस करता तेव्हा रेकॉर्डिंग पहा. रेकॉर्डिंग सुद्धा नाही पाहत त्यांनी. 12चा टायमिंग ठीक आहे मॅम, कारण संडेला सर्वांना सुट्टी असते ना, सर्वांचं रिलॅक्स डे असते. रिलॅक्स 12 होते. टायमिंग ठीक हा. आहे. हो, ते पण ठीक आहे आहे की. आणि करू शकते recording, ma'am. हा, म्हणजे हो, तुम्हाला काय पोरांना वाटतं, जे रेकॉर्डिंग पाहतायत किंवा ज्यांना हेल्प होईल ह्या गोष्टीसाठी, की आउटिंग जाणं किती इम्पॉर्टंट आहे आणि त्याचे बेनिफिट्स आणि डिसएडव्हान्टेज तुम्हाला काय वाटतं? नाही, मॅम आउटिंग मुलं ती ना मॅम पर्सनल रेकॉर्डिंग चॉईस बघतच आहे. नाही मॅम. हा, मॅम तुम्ही आउटिंगसाठी कुठे नेताय पोरांना, दॅट इज इम्पॉर्टंट. इफ यू मॉलमध्ये. आर टेकिंग देम टू द गेम झोन, दॅट इज नॉट अ राईट थिंग यू डीड. तुम्ही तेच एखाद्या पार्कमध्ये न्या, तुमचं शेत असेल शेतात न्या, त्यांना प्लांट कसं लावतात, मग तुम्ही काय करता, म्हणजे हे जर शिकवलं तर ते गोष्ट वेगळी. म्हणजे मुलांसाठी जात असाल तर, किंवा मग म्हणजे मला असं वाटतं की संडेला परत बाकी पर्सनल गोष्टी असतात ज्या आपण वीक मध्ये करू शकत नाही. कोणाचं ऑफिस असते, कोणाचं तसं जे काही आहे वर्किंग जे आहेत त्यांचं, मग सॅटर्डे संडे मग त्यांचं ते होतं. पण ते एवढं मॅनेज होऊ शकते 12 ते 1 वाजेपर्यंत करून, मग पूर्ण 1च्या पुढे तुम्हाला पूर्ण दिवस मिळतो काय करायला असं. इव्हन डिनर करून घरी वापस येऊ शकता तुम्ही. येस येस एक्झॅक्टली. हम्म. हे जरी आ- मॅम वाटत जरी ते गेल्या आउटिंगला 12 to 1च्या दरम्यान, नंतर रेकॉर्डिंग आहेच आहे. ते ते हा, हा, फक्त ते डिसिप्लिन केलं पाहिजे पण ते थोडं जर असेल तर. रेकॉर्डिंग पेक्षा मुलांना कसं इंटरॅक्टिव्ह सेशन हा, आवडतं, की पण बोलता एखाद्या वेळेस येईल. मला नाही वाटत एव्हरी टाइम त्याच टायमाला कोणी आउटिंगला जरी हा, जात असेल तर एव्हरी टाइम नाही होणार ना म्हणजे ते. एव्हरी वीक असं नाही ना की तुम्ही जातायच बाहेर म्हणून. हा आणि हा, करेक्ट आपण इंट्रोड्यूस केलंय ना मुलांना आउटिंग, मुलांना फक्त बाहेर जायचं असतं, घराच्या बाहेर. मग ते करेक्ट कुठेही न्या, करेक्ट, तुम्ही कुठेही जवळच्या असो. बागेत न्या, कुठेही न्या. तिथे करेक्ट करेक्ट. जर ते प्रोडक्टिव्ह असेल तर मग अशा ठिकाणी न्या की त्यांना पण इफेक्ट होईल त्या गोष्टीचा, किंवा एखाद्या टेम्पल व्हिजिटला न्या, हिस्टॉरिकल प्लेसला न्या. आणि असे मॅम ते मॉलला न्यायचं, विंडो शॉपिंग करून, लंच करून यायचं, मग ते मुलांना काय भेटणार आहे ना त्यातून. आणि तिथे पण आणि रडापडीच होते. ते मॅम रेकॉर्डिंग मध्ये एवढा इंटरेस्ट जेवढा लाईव्ह मध्ये नाही दाखवतात राहत मॅम ते. तेवढा, पण ते पण एखाद्या वेळेस होत फक्त एक असावं ना, कोणाचं चुकत स्टोरीसाठी, ती असावं स्टोरी त्यांना. आणि थोडंफार. आता कसं करतोय आपण, की फ्रायडेला ती स्टोरी रिवाइज करतोय नाईटच्या हम्म. सेशनमध्ये. त्याच्यामुळं तो पण भाग निघून जातो, की स्टोरी माहिती होते त्यांना आपोआप, जर रेकॉर्डिंग सुद्धा नाही पाहिली तरी. तर तो तर प्रश्न गेलाच. पण फक्त माझं एवढं म्हणणं आहे की रात्रीचं सेशन अटेंड करा प्लीज. 1 महिना तुम्ही करून पहा प्रायोरिटी देऊन, आणि मग चेंज पहा की तुम्हाला काय भेटतं. आणि मला वाटतं की ऑटोमॅटिक तुमच्या बाकीच्या गोष्टी पण होतील बॅलन्स. होमवर्क असो किंवा स्कूलचं वर्क असो इनिशियली काही. मी सांगू, कुठलीही नवीन गोष्ट चालू करताना इनिशियली आपल्याला भीती असते, अरे कसं मॅनेज करू, कसं आपल्या टाइम टेबल मध्ये बसेल, शेड्यूल होईल. पण हम्म. ते एकदा मला वाटतं आपण जर करायला लागलो ना गोष्टी, हम्म. इंटरेस्ट घेऊन की आपल्याला करायचंच आहे, तर आपोआप सगळ्या गोष्टी फॉलो होतात त्याच्या त्याच्या जागेत. करेक्ट करेक्ट मॅम. मी लाईक देर इज अ विल देर इज अ वे. येस येस हो, येस, ते आहे. करेक्ट. आणि ना आपण एक टाइम शेड्यूल फिक्स करूया, म्हणजे मुलांना सांगता येतं आपल्याला की हा शेड्यूल आहे, मी रोज तुझ्या मागे लागणार नाही की तू हेच कर तेच कर. तुझा शेड्यूल तू फॉलो कर. मग त्याच्यासाठी तुम्ही त्याला गिफ्ट देऊ शकता किंवा पनिशमेंट, ते तुमच्यावर डिपेंड राहिलं, मुलांवर राहिलं. मी एक इव्हन वेळा रात्रीचे मुलांचा क्लास. शेड्यूल झाला ना, तर बरोबर करतात मॅम. शेड्यूल फिक्स झालं तर बरोबर करतात मॅम. हो हो हो, म्हणजे तो रूलच सेट करायचा ना, किंवा त्याच्यासोबत काहीतरी एक द्यायचं लालच त्यांना, रिश्वत. त्यांना एका दिवसात रात्रीच हे करून घ्यायचं का तुझा उद्याचा शेड्यूल काय आहे, तू फिक्स करून घे आपल्या माइंड मध्ये. हा. तू एवढा अभ्यास करशील तर मी तुला एवढं खेळायला देईन, तुझ्या करेक्ट. चॉईसचं हे बनवून देईन, तुला एवढं टीव्ही बघू देईन मी. तर मुलं बरोबर करतात मॅम. हा, इव्हन मी त्या ते दिवशी रात्री खेळायला द्यायचं छान आहे, म्हणजे फक्त तुम्ही ते पण वापरू शकता. टीव्ही पेक्षा हा खेळायला तुला मी पाठवू शकते. हा, हा. खेळायला गुड ऑप्शन आहे. हा. आणि मॅम माहिती आहे अनुजा मॅम, हे रुविनला पण आधी इनिशियली तुम्ही पण बघितलं झालं ना, आधी त्याला फोर्स करायला लागायचं. मी हो, नंतर आता त्याला काय बघते. करायला लागले, लॉग इन साठी त्यालाच द्यायला लागले, की नाही तूच लॉग इन करणार, मी तुला सांगेन, आयडी सांगेन आणि पासवर्ड सांगेन. तो इतका इंटरेस्ट दररोज, मग टाइम मला विचारायचा तो खाली असताना पण खेळताना, म्हणे झाला का माझ्या क्लासचा टाइम झालाय का, म्हटलं हो आहेत, अजून आहेत 10-15 मिनिट्स, तू खेळ, मी हा. सांगेन तुला झालं की. मग घेऊन यायचं त्याला, लॉग इन करायला सांगायचं, तो इतका इंटरेस्ट घ्यायला लागला. आणि नंतर तो तुम्ही बघताय थोडं प्रोग्रेस, म्हणजे ग्राफ चाललाय असं. हा, म्हणजे त्यांना इंडिपेंडन्स आवडतं, आपण देत नाही. नवीन नवीन गोष्ट करायला आवडते पोरांना. हो हो. हो, हा, खरंच आवडतं. कारण मोबाईल तर पण ते एकदा जन्मल्यापासून इन्व्हॉल्व झालं आपण की इंटरेस्ट पण वापरतोच. घेतात ती लोक. करेक्ट करेक्ट. ऍक्च्युली या आता तिन्ही आमच्याकडे बेनिफिट्स आहेत ना, खेळायला भेटते, स्क्रीन टाइम व्हायलाय,
प्लस मनमोकळं बोलायला भेटतं. मन हा. मोकळं. आणि आणि माझं आमच्या असं काही प्रेशर नसते की तुम्ही हे काम कराच, हा श्लोका कराच. आणि मला नीता मॅमनीच आयडिया दिली की तू असं मॅनेजर वगैरे काहीतरी कर म्हणून. मग तो सेनापती केला आम्ही ट्राय. हा. आणि ते वर्क नाही मॅम, करायला काही मला मॅम करता येतं. मॅम पण ही पण एक गोष्ट करू शकता तुम्ही, म्हणजे मला असं वाटते माझ्या मुलीला गरज आहे त्याची, की हा वीकली एक टास्क आहे की रोज आईला मदत करायची, किंवा मग तुम्ही तुमचा बेंच आवरून ठेवायचा, किंवा मग तुम्ही तुमचं होमवर्क तुमच्या मनाने केलं का. हा, मग म- तोच मला इथे कृष्ण पॉइंट मिशन. सांगायचा होता की पण मी कसं असतं ना मॅम, घर की मुर्गी दाल बराबर सारखं जे असते ना ते असतं माझा की मुलगा आपल्या नाही गोष्टी ऐकत, ऐकत पण त्याला नाही. मिशनच्या नावाखाली मी करून घ्यायले काम आता. आणि मॅम नाही, मला माझी मुलगी ना मॅम दुसऱ्यांचं खूप पटकन ऐकते, माझं नाही ऐकत. सेम सेम आमच्याकडे पण तेच आहे. आणि मॅम मी पण हेच, तुम्ही आता हा सेशन घ्या ना मॅम, यात ना मुलांना स्वतःचं होमवर्क स्वतः करायचं हे त्यांच्या दिमागात टाका मॅम, तुम्ही मॅम आता या मग मी सेशन मध्ये. त्यासाठी मला तुमची हेल्प पाहिजे, कारण ना मी पर्सनली काही पेरेंट्सशी बोलत राहते ना वरवर, प्रत्येक वी वेळी आर काम ऑलवेज करतायत विथ ते. यू. तुम्ही हो. सांगा फक्त काय करायचं आहे. हो, मग मी असं डायरेक्टली तर नाही सांगू शकत मुलांना. शक्यतो ट्राय करते मी श्लोकाचं मिनिंग सांगताना एक्झाम्पल द्यायचं. मग आता मिशन स्टार्ट केलंय कृष्णाचे की वीकली हा मिशन करा. पण प्रत्येक मिशन कम्प्लिशन कसं करून घ्यायचं ते पेरेंट्सची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. मी श्लोकाचं कशी रेकॉर्डिंग पाठवत आहेत मुलं, पण मिशनची रेकॉर्डिंग कशी मागवणार ना मी त्यांना. मग तिथे पेरेंट्सनी लक्ष द्यायला पाहिजे की मिशन केलं का तू आजचं कम्प्लीट. ते तर आम्ही हॅलो. करू एक शकतो मॅम सजेस्ट करू का? त्यांच्या. तुम्ही त्यांच्या माइंड मध्ये टाका मॅम, स्कूल मधनं येताना तुम्ही अर्धा तास आपलं खाणं पिणं सर्व हे करून घ्यायचं, आणि नंतर तुम्ही स्वतःचं होमवर्क स्वतः करायचं. तुमच्या पॅरेंट्सला म्हणायची गरज नाही पडली पाहिजे, असं तुम्ही त्यांच्या माइंड मध्ये टाका मॅम. कारण मुलं घरचं आमचं नाही ऐकत, टीचर्सचं लवकर ऐकतात मॅम. इवन मी याच्यासाठी परवा 9 वाजताच्या क्लासमध्ये सांगितलंय की जे तुम्ही टाइम टेबल रेग्युलर फॉलो करचाल त्यांना नेक्स्ट बालस्पर्शच्या बर्थडेला मी कुरिअरनी गिफ्ट पाठवणार आहे. आणि एकच व्यक्ती सिलेक्ट होईल त्या गोष्टीसाठी. आता एक माहिती स्पेलिंग नाही होतं किती जण. मॅम, एक स्पेलिंग होतं, मॅमनी चुकून ती स्पेलिंग चुकीची लिहिली. ठीक आहे, मी तिला सांगतेय की अगं ही स्पेलिंग अशी नाही, अशी आहे. नाही, ही टीचरनी नाही, शिकवली आहे, टीचरनी हेच सांगितलं बरोबर तेच आहे. करेक्ट आहे. तुझं चुकलंय, माझ्यासोबत सुद्धा झालाय हा तुझं इन्सिडेंट. चुकलंय, तुझं तुला येत हो, नाही. टीचर सांगते तेच बरोबर आहे, तुझं करेक्ट, बरोबर नाही. करेक्ट आहे. असं मग असं मी का तुम्ही होतं मॅडम? असं होतं याच्यासाठी आमच्याकडे कारण मॅडम म्हणते की होमवर्कचं काम आहे घरी करून घ्या. आणि तिथं तर त्यांचं म्हणजे आवडीचं सेशन्स व्हायलेत, सगळ्या गोष्टी फ्री ऑफ, म्हणजे असं होतं ना, आपण बर्डन करतो जास्त, त्यामुळे आपलं ऐकत नाहीत मुलं. हे एक गोष्ट होतीये ना, म्हणजे आपण त्यांच्या मनासारखं नाही, ऐकायला लागलो की कसं नाही पण. मॅम, पण कसं ना, बर्डन करायला आपल्यालाही तितका वेळ हवा असतो ना. बघा, नाही. जसं जसं मी नसते दिवसभर घरी, मी त्यांच्या वेळेला, त्यांचा वेळ जेव्हा घरी येतात तेव्हा मी अवेलेबल असते. आणि बाकी वेळ ना, पूर्ण वेळ आपण द्यायला नाही, पण म्हणजे एक तास देऊ शकतो, हे बघ हे तुझं काम आहे तू कर. पण ते पोरं ऐकत नाही, कारण आपल्यालाही त्याच्या पॅरलल मध्ये आपल्यालाही बऱ्याच गोष्टी असतात ज्या मॅनेज करायच्या असतात. मग प्रत्येक वेळेस त्यांना घेऊन आपण बसणं किंवा त्यांना समजावणं ते पॉसिबल होत नाही मॅम. तर म्हणजे मला असं म्हणायचं आहे की एव्हरी टाइम आपण त्यांच्याशी कनेक्ट नाही करू शकत. म्हणजे माझा हा वेळ आणि हे सगळं पकडून जे चाललं आहे एकत्र, ते म्हणजे माझी खूप कसरत होते. घाळमेळ होतीये की काय करावं नेमकं, कुठे लक्ष द्यावं. म्हणजे एक करायला गेलं तर सोडतं, पोरांकडे लक्ष द्यायला गेलं तर बाकी गोष्टी सुटतात, काही नाही आणि मॅम, बाकी सगळे गोष्टी सुपर करायला हिरो आहेत. गेल्या. आणि मदर, ऍज अ मदर ऑफ 2 चाइल्ड इज अ इटसेल्फ इज अ सुपर वुमन. नाही, पण खूप म्हणजे माहिती नाही माझी व्यथा काय, मी सांगू नाही शकत. म्हणजे तुम्ही समजू शकाल, तुम्ही पण मदर आहे. नाही तर नाही, ते कधी सगळ्यांची व्यथा स्वतःला पण. सारखीच असते, पण प्रत्येकाला वाटते की मी जास्त सफर करते. फक्त नाही मॅम, कुणाला सोल्युशन आधी भेटतं, कुणाला नंतर भेटतं, तेवढाच डिफरन्स असतो. अनुजा, मी एक सजेस्ट करू म्हणजे, हा. आता हे जे तुझे मिशन वगैरे आहेत ना, हम्म. त्यासाठी तू एंड ऑफ द वीक एक पोल काढत जा, की म्हणजे, किंवा डेली स्टार्स वगैरे पॅरेंट्सला सांगायचे की डेली एक स्टार ठेवायचा तुम्ही, किंवा अदरवाईज जे काही मुलांना आवडतं, जसे लहान मुलांना स्टारचं हार्टचं क्रेज असतं. केलं की तुम्ही म्हणजे हातावर द्या, किंवा तुम्ही एक शीट बनवा आणि त्याच्यावरती स्टार द्या. मी करते हे ज्ञानेशसाठी. काही त्यांनी छान गोष्टी केल्या ना, त्याचे स्टार्स हे करते. हा, तो आवडतं हा, कळलं. केलेलं आहे स्टार मॅम स्टार्स ते. केले की बघा, आवडतं त्याला. हा मंथली किंवा तुम्ही जसं वीकली किंवा काही असो, म्हणजे त्याचं काहीतरी फेवरेट टाइम म्हणजे ते. आणि तोही फेवरेट टाइम म्हणजे कसं असतं, त्याला आवडतं त्याच्या डॅडी सोबत चेस खेळणं, आणि त्या डॅडीला वेळ नसतो. मग मी हे सांगते की ऑलरेडी डॅडीला सांगेन एक तास तुझ्यासोबत चेस खेळतील.
म्हणजे हे झा माझं असं हे असतं. हे झालंय मॅम करून. हे इट डझंट वर्क. हे काही मग तर दिवसांपुरतं तुम्ही वर्क करतं. एक्सपिरियन्स तुमचा मोठा आहे, आम्हाला श्रद्धा मॅम सांगायला हे काय वर्क करतंय. रुवीनच्या बघितलं, रुवीन तर अजून प्री स्कूलर आहे. पण न अदरवाईज मी पण नवीन जसं नवीन तुम्ही मला मॅम स्टारची मी मॅम बुकच नवीन आणली आहे, त्याच्यात छोटे मॅम छोटे नवीन स्टिकर्स आहेत मॅम नवीन नवीन वर्क करतं. पण ते बोर झाले ना. ना, मग त्यांना काही त्याचं फॅसिनेटिंग नसतं हो, ते मग सगळ्या त्याच्यामध्ये आपण वेगळे इनोव्हेटिव्ह क्रिएटिव्हिटी करत राहायला करायला पाहिजे. पाहिजे. मॅम आय आपण अग्री. आपल्याला पण रोज डाळ भात दिलं तर आवडत नाही ना, मग आपण कधी याची डाळ बनवतो, कधी त्याची बनवतो, कधी चपाती बनवतो, कधी भाकरी बनवतो, म्हणजे व्हरायटी करतो ना, हे खूप तसंच असतं चॅलेंजिंग म्हणजे. वाटायला लागलं आजकाल मला. नाही, तसं करायला पाहिजे. म्हणजे ते स्टार म्हणून स्टारच नाही, कधी असं करायचं, कधी म्हणजे त्याच्या व्हरायटी फक्त मोटिव्ह एक ठेवायचा, पण त्याचे फेसेस चेंज करायचे, मास्क वेगळे करायचे. मी ओके तर मॅम. सांगते, एक मी काहीतरी DIY करून देईन, गेम तयार करून देईन, माझं चालू असतं. तेच म्हणत होते मी की एकतर तुमच्या मुलांना पनिशमेंट वर्क करते की प्रेझेंट वर्क करतं ते तुम्ही डिसाईड करा. आणि जे तू स्टारचं सांगते ना, मला एक प्रश्न होता, म्हणजे डाऊट होता की काय व्हायलंय, काय काही पेरेंट्स ना ग्रुप मधले मेसेजेस चेक नाही करत. मग कम्युनिकेट कसं करायचं? माझ्याकडे एवढा टाइम नाहीये की मी प्रत्येकाला पर्सनली कॉल करून बरोबर आहे. सांगेल म्हणून. तर तो स्टेटस होतोय. ठेवायचा तू, ते 8 तास म्हणजे आज 24 मी तेच आवर्स. केलं माहिती, स्टेटस प्रायव्हसी चेंज करून ग्रुपला मेन्शन केलं मी. काही पेरेंट्सनी चेकच नाही केला मेसेज. आणि आता नाही, बऱ्याचदा असं झालं. ऍक्च्युली नाही झालंय अगं, म्हणजे असं नाहीये. एक पॅरेंट्स फक्त मुलांवरतीच फोकस नाही, त्यांचं सेल्फ पण आहे, करिअर आहे म्हण किंवा घरातल्या रिस्पॉन्सिबिलिटीज असतात, खूप काही गोष्टींमधून ह्या गोष्टी करवतायत. हम्म. ठीक आहे, आपण अनुशासन एकदम आणू नाही शकत. ठीक आहे, थोडंफार करतायत, पण त्यांनी मनातून केलं पाहिजे. हा सगळंच केलं पाहिजे असं नाही. हा तुम्ही या मेडिटेशन करा, याची तू म्हणजे ठीक आहे, चालतं ह्या गोष्टी. आणि मुलांना जेव्हा वाटेल ना, नाही मला हे भेटतंय, मला हे करतंय, अप्रायझल म्हणजे जे असतं ना, की तू जसं म्हणली की मी एंड ऑफ द इयर एक गिफ्ट पाठवेल, जेव्हा तू पाठवशील ना त्याच्यानंतर चेंज बघ. आणि म्हणजे झालंय ऍक्च्युली कृष्णा असतं ना. मिशनचं की तुमच्या मनावर मेडिटेशन लावू म्हटल्यानंतर ते पाठवायला स्टार्ट हा, केलंय. मग पण ते काही कसं होतं मुलं ऍक्च्युली भेटला. आधीच आपलं कसं होतं, आपल्याला भेटणार आहे म्हणून पण आपण करायचो, पण आता रिअलिस्टिक वर्ड आहे, त्यांना माहितीये, जेनजीच्या पुढचे म्हणा, म्हणजे गॅजेट्स मुळे त्यांना माहितीये, त्यांना आधी तू दे, दाखव कुणाला तरी भेटलंय, मग ते बरोबर करतील. म्हणजे हा. असं येते मग ते, याच्यामुळे अगं मला बघ. मुलांची काहीच कंप्लेंट नाहीये माहिती का, सगळं ऐकतात मुलं. पेरेंट्सनी तिथे मी सांगितल्यासारखं की खत टाका तुम्ही त्यांच्यामध्ये, त्यांना आणा शेताला तिथे खतापर्यंत. पॅरेंट्स पण खूप ऐकतात मुलं, पण करतात मनाचं. असंच असतं, ते ऐकावे जनाचे, करावे मनाचे, त्यांच्याकडे ते इनबिल्ट आहे. म्हणजे ह्या गोष्टी चांगली गोष्ट आहे. मला तरी वाटतं कधी कधी अरे छान आहे ना, त्यांना स्वतःचे थॉट्स आतापासून आहेत. म्हणजे काही काही गोष्टी असं हा स्वतः करतात, स्वतः हे करतात, नाही करायचं म्हणजे ते रिजिड आहेत. मला अभ्यास नाही करायचा, म्हणजे मला नाही आवडत. मी म्हणते हा किती छान, तुला म्हणजे कळतंय, तुला काय वाटतं ते. म्हणजे मी असं करते ज्ञानेशला, हा म्हणजे तुला कळतंय ना, किती छान वाटतं. म्हणजे बघ तुला काय केल्यानंतर छान वाटेल. मग कधी कधी वाटत असेल ना, आईनी पण छान, आईला छान वाटावं, डॅडीला छान, म्हणजे असं ह्या गोष्टी पण वाटल्या पाहिजे. मग तुम्ही म्हणजे असं मी तर असंच करते. मग हा एक गोष्ट ठीक आहे, तुझ्या छान वाटण्यासाठी केली, दुसरी गोष्ट माझ्या छान वाटण्यासाठी कर किंवा असं. ते म्हणजे अगं ते कसं थोडंसं वेगळं व्हरायटी वगैरे केलं ना, की होऊन जाईल. आणि मुलं आहेत शेवटी ती. आपण इतकं कम्पेअर करतोय त्यांना, आपण म्हणजे हे करतोय. आपल्याला ऍक्च्युली असं बघणार कुणी नव्हतं. आपण म्हणजे त्यांच्यासाठी एक तिसरा कॅमेरा झालोय. तू ते असंच एन्जॉय बघा, कधी असं करणार आहेत? म्हणजे. एकदा मोठं मॅम झाल्यानंतर सॉरी टू बालपण डिस्टर्ब यू. कुठे येणार आहे? सॉरी टू डिस्टर्ब यू. म्हणजे पण माझ्यासोबत जे होतंय किंवा आमच्या एरियात जे आहे, पोरांना आम्ही खाली खेळायला जाऊ देऊ शकत नाही. कारण याच्यासाठी की सिक्युरिटी नाहीये, परत मुली आहे आणि बऱ्याच काही गोष्टी आहे की प्रत्येक गोष्टी वेळेस मग वाढल्यात. दोघी. आणि कसं आहे ना, की प्रत्येक वेळेस पोरांना म्हणजे स्पेशली म्हणते, काही म्हटलं तरी चालेल, मी म्हणजे विचार माझे खूप नाही, बुरसटले आहे चालेल. नाही, पण खूप काही ना नाही, छान आहे मी मुलींना कुणाला जज मुली करणार बघा, नाहीये. आज मी नाही, तुमच्याबरोबर सांगतेय मॅम, करते. की मुलींना ना काही म्हणजे मला असं वाटते, की काही गोष्टी त्यांना विथ द टाइम नंतर प्रेशर देण्यापेक्षा आता थोडं ना सिक्युअर केलेलं बरं असतं, की नाही तुला हे करावं बघा, मुलगा असेल तो पाय पसरून सोफावर बसला असेल तर चालेल, म्हणजे चालतं हे मी सांगते. पण मुलगी बसताना मला तिला सांगावं लागतं, की जिजा पाय नीट ठेव आणि बस खाली. म्हणजे हे आपल्याला इथून मग त्यांना हे करावं लागतं. प्रत्येक वेळेस म्हणजे मला असं वाटतं, की ते पण नाहीये, त्यांना पण सांगावं लागेल आणि कुठेतरी त्यांना हे वाटतं का,
की आई म्हणजे नेहमीच टोकतं किंवा मग मग आपण असं विचार केला की टोकायचं नाही, मग काय करायचं. मी ते पण झालं करून, व्हिडिओज दाखवले की बघ हे छोटे छोटे गेस्चर असतात, हे तुला करावं लागेल आणि हे गुण असतात. स्कूलमध्ये पण शिकवतात, ते करतात. पण म्हणजे असं होतं ना की जे मी म्हणताय की सुपर सुपर वुमन बनायचं नाहीये, पण सगळीकडे ना आपल्याला लक्ष घालावं लागतं. काहीही म्हटलं तरी माझ्या घरी जसं आहे, कुक चालत नाही, स्वयंपाक करायला म्हणजे मीच लागते. पोरांना पण टिफिन घरचाच आवडतो, म्हणजे कोणाच्या हातचा. इवन माझी आई जरी कधी आली आणि तिने बनवलं तर ते पोरं खायला गणगण करतात. ते म्हणजे आपल्याला माहिती असते स्पाइस लेवल किती हवं आहे, मीठ जास्त नको आहे, तेल जास्त नको आहे, किंवा कोणती ग्रेव्हीची भाजी कशी करायची आहे. जसं बाहेरचं झालं, ऑफिसचं झालं, मग तिथे पण ते मॅनेज आहे, काही पार्सल्स आहे मला ते पाठवायचे आहे, MR लोक आहे त्यांना हँडल करायचंय. मग इथं घरी येतपर्यंत ना आपण तुटून जातो शेवटपर्यंत. आणि कधी ना कधी ना आपलं बाहेरचं फ्रस्ट्रेशन घरी निघतं, कितीही काही म्हटलं तरी. हो, निघतं मॅम. आणि न रागवायचं नसतं, आणि आपल्यालाच वाटतं की नाही, मी माझ्या मुलांना माझं 100% दिलं पाहिजे, हे करून की कुठेतरी पोरं स्पिरिच्युअली कनेक्ट झाले पाहिजे. मी पण एखाद दिवशी जेव्हा म्हणजे असतं की हनुमान चालीसा म्हणून नाही निघली घरातनं किंवा काही, तर ते दिवसभर मनात काहीतरी होतं आणि काहीतरी असं वेगळं झालं की ते क्लिक होतं की अरे आता पण हे केलं. तर म्हणजे मला ते सांगता येत नाहीये की कुठं माझं सगळं सुटत आहे किंवा मला कुठं पकडायला पाहिजे आणि कुठे सोडायला पाहिजे. तर ते तुम्ही मला गाईड करू शकता अनुजा मॅम, नीता मॅम, मॅम, आम्ही युवा सगळे एक्सपिरियन्स. तुमच्या सोबत आहोत आणि तुम्ही जे करताय ना खूपच छान खूप करताय. मस्त आहे. खरंच म्हणजे मला आय वुड से की एव्हरीवन शुड क्लॅप फॉर हर. नाही नाही, असं नाही मॅम. नाही हो पण मॅम, ते खरंच म्हणजे एवढं नाही होत. आम्ही एकटे एकटे राहून भाषण देण्यात माहिर आहेत, म्हणजे खरं सांगते. हा. नाही, ह्या गोष्टी मी बघते. इवन मी जे घरी राहतात ना जॉईंट फॅमिलीमध्ये, सगळ्यांची मनं राखता राखता ते हे होऊन जातं. आणि इवन आपण पाहिजे असतं की मुलांना आपल्या बाहेरच्यांनी कधी म्हणजे टोकलं नाही पाहिजे, की म्हणजे हे आणि हम्म. जॉईंट फॅमिलीमध्ये खूप अवघड असतं रूल्स फॉलो करणं. आपल्याला जे शिकवायचे मुलांना ते नाही होत. नाही आपण होत. म्हणतो बिस्कुट नको खाऊ आणि आजी हळूच देते, बिस्किट खा, हे छान लागतं. खूप अवघड असतं जॉईंट फॅमिलीमध्ये. इव्हन जॉईंट फॅमिली सुद्धा कधी कधी आम्हाला हजबंड सोबत सुद्धा कधी कधी वाटतं अरे हा बिघडवायला आहे, म्हणजे असं होऊन जातं. त्यांचे विचार वेगळे, आपले विचार वेगळे, असं होतं. जेवढे पर्सन्स तेवढे मेंटॅलिटी येणार आहेत मॅम. आणि तुम्ही खूप छान प्रयत्न करता, जे तुम्ही इम्प्लिमेंट करताय ना ते तुम्ही राईट वेनी करताय, म्हणजे इतकं छान करताय तुम्ही. आणि डिसिप्लिन पाहण्यासाठी तुम्हाला थोडंसं स्ट्रिक्ट पण व्हावं लागतं. ते मलाही होत, मी होते आणि सगळ्यांसोबत. आणि आणखीन एक काम वाढवणार आहे मी तुमचं, श्रद्धा मॅम. आपल्या चालेल चालेल. स्वराज्य साधिका ग्रुप आहे, जर तुम्हाला वाटलं तर तो जॉईन करा. मला माहिती नाही की कुणाला किती इफेक्ट होत आहे, पण ज्यांना मी पर्सनली बोलले त्यांना बरंच इफेक्ट पडलाय त्याच्यामुळे. तर त्याच्यामध्ये आपण डेली अफर्मेशन शेअर करतो, फक्त सकाळी आणि रात्री 2 मिनिटं तरी काढू शकतो आपण. हो, काढू शकतो मॅम. ठीक आहे, सकाळी आणि रात्री अफर्मेशन शेअर करायचे. जे मी पोस्ट करते तेच कॉपी पेस्ट करायचे, आणि कधी कधी मी माझे एक्सपिरियन्स किंवा काही ऑडिओ वगैरे असतील ते शेअर करते, किंवा मेडिटेशन्स आहेत. पण मेडिटेशन तुम्ही सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, कंपल्सरी करा. खूप इफेक्ट होतो मेडिटेशनमुळे. आपल्याला वाटतं की काय हे मेडिटेशन म्हणून, पण स्टार्ट करा. जर सुरुवातीला नाही येत ना, तुम्ही झोपताना गायडेड मेडिटेशन ऐका. युट्यूबवर खूप सारे आहेत गायडेड मेडिटेशन. फक्त फ्रिक्वेन्सीचे पण असतात की टू 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 टू, ते इन्स्ट्रुमेंटल साऊंड असतात फ्रिक्वेन्सीचे. ते सुद्धा ऐकलं तर हील होतं आपलं मधून. चक्रात, सगळं चक्रामध्ये आहे आपल्या. जेव्हा ते सगळं बॅलन्स होतं ना, हळूहळू क्लिअर होत जातं, तेव्हा आपल्यामध्ये बाहेर सुद्धा चेंज होतो. मी उगी गीतेमध्ये सांगायला सांगत नाही की युनिव्हर्स आपल्यामध्ये आहे म्हणून. खरंच तसं मी फील केलंय, अनुभवलंय. जेव्हा आपण स्वतःमध्ये चेंजेस करत जातो ना, तेव्हा आपल्याला न कळत आपल्या बाहेरचे, माझे कॉन्टॅक्ट लिस्ट एवढी चेंज झाली, जुने सगळे कॉन्टॅक्ट माहिती नाही कुठे गेले, सगळे नवीन कॉन्टॅक्ट चालत आता स्टेटसला सुद्धा. की जेव्हा मी स्वतःला चेंज केलं तेव्हा माझ्या बाहेरच्या व्यक्ती सगळ्या चेंज झाल्या, आणि फक्त आता पॉझिटिव्ह स्टेटस दिसत राहतात मला. नाहीतर आधी रिलेटिव्हचे ह्यांचे त्यांचे दिसायचे, त्यांचे नंबर सुद्धा नाही माहिती मला आता कुठे आहेत. आणि मी कुणाला फोनही करायला जात नाही, नकोच आहे मला ते. ते नाही, खूप आपोआप छान होतं गोष्ट चेंज. आहे. मग तुम्ही ते जॉईन करा, तेवढं एक काम वाढणार आहे तुमचं आता. चालेल चालेल, मला आवडेल हे काम वाढवायला. आणखीन एक टू ऍड टू दिस, मला आहे ना काय वाटतं जनरली, जसं श्रद्धा मॅमने सांगितलं, आपण ना काइंड ऑफ ते चौकटीत बसायला बघतो जिथे ना सगळ्या गोष्टीत ना परफेक्टच व्हायला पाहिजे. परफेक्ट. करेक्ट. ती ते ते सोडलं पाहिजे का आपण पण परफेक्ट नाहीयेत, कुणीच नाही. आणि कुणीच कुठलं नसतं. आयडियल सिच्युएशन आहे फक्त फिजिक्सच्या बुकमध्येच आहे, अदरवाईज कुठलं नाही, बाहेर तर रिअल वर्ल्ड मध्ये नाहीये.
मग ते सगळीकडे आपण पुरतं पडलंच पाहिजे गरजेचं नाहीये. थोडं डील देण्याचं ठीक आहे. थोडं आज 10 वाजता झाडू दररोज तुम्ही करत असाल, झाडू मारत असाल एका टायमाला, ठीक आहे. आज तेच 10 वाजता झालं, ठीक आहे, इट्स ओके, फाईन. काय एवढं नाही टेन्शन घ्यायचं. आणि जनरली मी हो. बघितलं तर आजूबाजू सोसायटीमध्ये जेव्हा बघते, खूप ना लोकांच्या बाबतीतच घेऊन असतं की मग लोक काय म्हणतील, माझं घर काय आहे. काय करायचं, आपलं घर आहे ना. ते कुठे खरी येणार आहे लोकांचं जागा? म्हणणं नाही घ्यायचं डोक्यात. मी लिटरली मॅम हे बघते आता, आता हा युकेजी मध्ये, त्याच्या आधीचे 2 वर्ष मी बघितलेत नर्सरीमध्ये. पेरेंट्स एवढं प्रेशर घालायचे हँडरायटिंग साठी. मी म्हटलं अरे मुलांना हँडरायटिंगचे ऍटलीस्ट मिनिंग तरी कळू द्यात. मी म्हटलं आता तुम्ही डॉक्टरकडे जाता, जसं मेन्शन केलं ना आता आपण मीटिंग मध्ये, की अरे डॉक्टरचं पण हँडरायटिंग नसतं, त्याला कधी आपण हे करतो का? नाही. मग त्या गोष्टींना जरा आपण पण थोडंसं ढील घेतली पाहिजे असं मला वाटतंय. खूप आणि प्रेशर आपण घ्यायचं नाही. आपण स्वतःवर प्रेम करा. मी सांगितलं ना आय नो. ग्रुपमध्ये. हा हा, ते एक आहे. हो. मी आमच्या घरामध्ये रूल होता की आंघोळ केल्याशिवाय स्वयंपाक नाही करायचा. मी जो तेव्हा रूल ब्रेक केला ना, मला इतकं छान वाटलं. माहेरी गेल्यास मी 12-1 शिवाय आंघोळ करत नाही. इथे सकाळी जल्दी उठा, स्वयंपाक करा. अरे थोडा ब्रेक द्या स्वतःला. मग आहे हा. तुमच्या मनानुसार कधी कधी करेन मी, पण निवांत मी आंघोळ करता आधी स्वयंपाक करते सुट्टीच्या दिवशी, आणि मग जाऊन करते आराम आंघोळ. तेवढं सुद्धा केलं तर मला इतकं छान वाटलं की मी माझ्या नाही, मनासाठी माझ्यासाठी काहीतरी केलं. आय ऍडेड टू दिस मॅम, की जसं मी पण आधी करायची. मी आधीच म्हणजे आधी करायची, नंतर आंघोळ करायची. स्वयंपाक आधी करायची, आंघोळ नंतर करायची. पण ना एक पॉझिटिव्ह चेंज असा झालाय की जेव्हापासून मी आंघोळ करून स्वयंपाक करून नैवेद्य जो लावते, तर म्हणजे म्हणजे मी सॅटिस्फाईड आहे. आणि माझी भाजी कधीच बिघडत नाही. आधी बिघडायची. माहिती नाही काय आहे, पण माझा स्वयंपाक कधीच बिघडत नाही. जसं कधी खूप जास्त झालं, कधी खूप कमी व्हायचं, कधी कोणी जेवायचं. आता जसं जसं मी नैवेद्य लावून आम्ही जेवायला घालतो पोरांना, तर मी तुमच्याशी बोलता बोलता चपात्या केल्या, पोरांना भूक लागली होती, आधी नैवेद्य काढला. ते बोलले की मला रोल करून दे चपाती. म्हटलं 2 मिनिटं थांब, नैवेद्य लावायचंय, मी तुला नंतर देते. मी फक्त ते देवासमोर ठेवलं. तर म्हणजे मला असं माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे की माझं अन्न कधी वाया जात नाही आणि कधी कमी पडत नाही. आणि हे कधी झालं जेव्हा तुमचं माइंडसेट झालंय तसं. करेक्ट करेक्ट. मी काय आता तेच माहिती. म्हणणार हा. सगळं होते. आपल्या मनामध्ये आहे. आपण जे बिलीव्ह करेक्ट. करतो तेच होत राहतं. नाही, मी प्रेमानंद महाराजींचं एक ऐकलं की तुम्ही खाता ना, मग देवालाही तुम्ही त्याला अर्पण करा किंवा एक सांगा की बघा हे जेवण आहे किंवा सात्विक आहे, जे हा. काही आहे, जे आपण आपले वर्ड्स देतो किंवा कान्हाला जे सांगतो की घे बाबा, मी जेवण बनवलंय, पटकन जेवण कर, माझे पोरं उपाशी आहे, त्यांना पण जेवू घालायचं आहे. या तर बाबतीत माहिती मी नाही काय काय करते माहिती का? ज्या दिवशी मला आंघोळ न करता स्वयंपाक करायचंय त्या दिवशी मी आंघोळ करून शेवया वगैरे काहीतरी गोड काहीतरी करते करते. देवापुरतंच पण ते ते आणि डबल देवाला होतं ना देते. मॅम, काम माझ्यासाठी डबल होतं ते. नाही, शेवया वगैरे छोटं मोठं करू शकतो ना, किंवा भात लावला, भात साखर आता कसं मॅम, प्रश्न नाही ऑफिसमध्ये म्हणत जाय की मला काहीतरी छान छानच दे. पंचपक्वान्नच हो, द्या. नाही नाही, जसं आता मला तेवढं संध्याकाळी तरी आमची बॉन्डिंग झाली की मला झाली आहे. माहिती त्याला नाही, काय कसं पाहिजे. सकाळी कधी कधी ना, मोस्टली काय होतं, कधी कधी नाही, मोस्टली असं होतं की सकाळची जी भाजी आहे किंवा चपाती आहे, मग संध्याकाळी कधी वरण भात करतो, कधी कधी कोणाला भूक नसते किंवा काही चटपट बनवलं तर मग तेव्हा मी ड्रायफ्रुट्स वगैरे काहीतरी ठेवून देते. म्हणजे असं फ्रूट म्हणजे सुद्धा ठेवले तरी बस झालं, त्यांना चालतं काय पाहिजे. चालतं चालतं चालतं. चालेल. ठीक आहे मॅम, थँक्यू सो मच. आणखी कुणाला काही बोलायचंय का? नाही, मला आणखीन एक, मी मध्ये तुम्हाला हे सांगितलं होतं ना, ते आपण बोलता बोलता हे त्यांचं अं, करोली नीम निम करोली करोली बाबा. महाराज. हम्म. त्यांचं असं म्हणणं आहे ना, तुम्ही संसारात जेव्हा असता ना, प्रायोरिटीज तुम्ही वाचलंय असेल कधी, की हा, चालतं फॅमिलीला सगळं. प्रायोरिटी तुम्ही येस पहिल्यांदा हे येस करा. येस. हा, चाल. जसं तुम्ही म्हणाला श्रद्धा मॅम, तसं हो हो हो, फॅमिलीला प्रायोरिटी जरी दिलं, ती काइंड ऑफ चालेल. भक्तीच आहे तुमची. हा, ते ते पण कुठं तेच तुम्ही असं सांगतात. मागे पुढे काही नाही होणार हा, त्याच्यामध्ये. म्हणजे आणि प्रेमानंद तुम्ही महाराज जे पण तेच म्हणालात नाही ना, सांगतात. नाही, प्रायोरिटी द्या, पण प्राय स्वतःला ठेवून स्वतःच्या काही हा, बाउंड्रीज सेट करा. पूर्णपणे देतच गेलं तर मग वाहून नाही नाही भेटत द्यायचं, ते. वाहून. ते नाही हम्म. जायचं. ओव्हर गिव्हिंग करेक्ट. कुणीच नाही करायचं, मग शुगर होते. खरंच होते. मला नाही. झाली. त्याच्यामुळं करा, तुम्ही प्रायोरिटीज द्या, पण आधी स्वतःला. फक्त 5 मिनिटं एक्सरसाइज केलं ना डेली, आपण सकाळी स्वतःला करेक्ट टाइम करेक्ट. दिला, खूप चेंज होतो आपल्यामध्ये. आपोआप चेंज होत जातं बाजूचं वातावरण. आणि ते तुम्ही जसं चॅनलाइज, तुम्ही ते समवेअर माइंड माइंड प्रिपेअर केलं की माझं आहे ना, असं मी नैवेद्य दिल्यानंतर ते स्वयंपाक होणार आहे. ते झाली. तसं चॅनलाइज झाल्यामुळे तुमचं कधीच फसणार नाही ते. हे असं प्रत्येक गोष्टीला लागू आहे, हे जसं तुम्ही म्हणालात हा. ना.
माझं एक आहे आणि मी खरं सांगेन, जेव्हापासून अफर्मेशन्स केले मी, माझं माइंड खूप कंट्रोल आहे. म्हणजे मी जर ठरवलं ना त्या बाबतीत आहे आणि सेल्फ मोटिवेटेड आहे. मला असं बाहेरचे जनरली अफेक्ट नाही करत गोष्टी लवकर. कुणालाच नाही करत, एक 4 दिवस राहतात बाहेरचे मोटिवेशन. मी जनरली नाही हे करत. कुणी म्हणलं तरी दुर्लक्ष. पण ते आपण जास्त एक्सपेक्टेशन करायला जातो, आपलं ते माइंड चालत राहतं की अरे यांनी हे नाही केलं, ते त्याच्यामुळेच त्रास आहे. अदरवाईज मला नाही वाटत त्रास असं ऍज काही असतं आपण क्रिएट केल्याशिवाय. करेक्ट करेक्ट. तेच आपल्या स्वराज्य साधिका ग्रुपमध्ये तर करूच आपण स्वतःला हील, मग आपोआप हो. होईल बाहेरचं. आणि फायनली सोल्युशन काय निघालं होमवर्कचं? होमवर्क मी जसं आता शीतल मॅमनी म्हटलं ना, की आपण जसं विचार करू तसं होईल आहे. तर आय डेफिनेटली थिंक अबाउट दॅट आणि मी आणि प्रयत्न नक्कीच करेल. थोडे दिवस ढील देऊन पाहू आपण होमवर्क नाही केलं तर. एक्झाम आहे ना मॅम आपला 15 मोटिव्ह दिवसांनी. काय आहे, मुलांनी शिकावं. मग हो. सिलेबस काय आहे वर्षाचा आपल्याला माहिती ना, त्या गोष्टी आत्तापर्यंत दिल्या तरी बस आत्तापर्यंत झालं. कसं केलं ना मॅम, की मी बेसिकवर लक्ष नाही दिलं. जसं जसं मी हे करायला पाहिजे होतं पहिल्या 2 वर्षात, की बाराखडी शिकवायला पाहिजे होती पोरांना, की कू कू म्हटल्यानंतर क ला ऊ ची मात्रा आणि कू म्हटल्यानंतर क ला मोठ्या ऊचीच मात्रा यायला पाहिजे. हे मी करायला पाहिजे. जे मी केलं नाही, मी नाही देऊ शकले तेवढं. तर मला नाही, असं त्यात वाटतं, की तुमची चूक नाही. आपण शाळेला फीस देतोय कशासाठी? आपण नाही करून घेत मॅम ते. आणि आपण एकटंच ओरडून ओरडून किती ओरडणार मग आहे. स्कूल नाही चेंज करू शकत का तुम्ही? म्हणजे आधी व्यवस्थित पाहून सगळं रिसर्च करून की स्कूल कुठल्या ना गावापासून. सगळ्यात चांगली स्कूल आहे मॅम ती भवन्स, म्हणजे आमच्या इथे जे चांगली आहे. कशावरून ठरते? त्यांच्या फीस वरून, किंवा ते नाही नाही गेल्यानंतर नाही आपल्याला कसे कम्युनिकेट करतात त्याच्यावरून. मग नाही आपल्याला बाकी ना, मटेरियल्स कळाले ना काय आहे मध्ये. नाही मॅम, म्हणजे कसं ना, बाकी पण गोष्टी फक्त एज्युकेशन सोडून पण आपण बाकी गोष्टीला प्रायोरिटी कधी कधी देतो. हम्म. तर मी बोलेल पर्सनली तुम्हाला या गोष्टीवर. ठीक. तर मी सांगेल तुम्हाला. तर म्हणून चालेल. म्हणजे बरं आहे म्हणून मी तुम्हाला विचारलं. जे मॉन्टेसरी स्कूल म्हटलं, की इफ यू नो एनी ब्रांच म्हणजे इथली कुठली, तर म्हणजे आम्ही जाऊन हा, आहेत इथून काही नक्कीच लक्ष. ट्रेंड. म्हणजे आता कानच्या स्कूलचे जे प्रिन्सिपल आहेत ना, ते एशियाच्या मॉन्टेसरी ट्रेनर आहेत. तर अच्छा. त्यांची ते ट्रेनिंग पण घेतात ते. तर त्यांच्या कुणी असतील स्टुडंट तिकडे ब्रांच काढलेला, तर मी विचारून पाहते त्यांना. पुण्यामध्ये ना? पुण्याला नाही, नागपूरला. नागपूरला. अच्छा, ठीक आहे. मी पाहते मॅम, कुणी असतील त्यांचे तर स्टुडंट वगैरे. चालेल चालेल मॅम. अच्छा, पण माझी एवढीच रिक्वेस्ट आहे की 1 महिना तुम्ही बालस्पर्श कन्सिस्टंटली करून पहा, नाही, मंडे टू करणार फ्रायडे आहे. आणि संडे. ठरवलं आहे मॅम, करणार आहे. मी त्या सरांना थोडी रिक्वेस्ट करते, की क्लास 5चा न करता 5:30चा घ्या. म्हणजे तिचा प्ले टाइमही होईल आहे आणि माझं होमवर्क घेऊन पण होईल आहे. म्हणजे हे फक्त एक अर्ध्या तासाचा फरक पडतोय. तर मी त्यांना रिक्वेस्ट करते, की तो 4:30ला नाही, घ्या. तो अर्धा मला तास तुम्ही आधी चालेल. होमवर्क करून पहा ना. 9:30 इज ऑल्सो ओके. 9:15 वगैरे पण केलंस ना तरी काही हरकत नाहीये. 15 मिनिट असे पोरं. फक्त तू काय कर ना, जो एंड ऑफ द क्लास जो तू टाइम ठेवतेस ना, तो हम्म. स्ट्रिक्टली तेव्हा बंद कर. पोरांचं जे एक्स्ट्रा बडबड हा, आहे ना, आता अशात आपण जेव्हा ऍक्टिव्हिटी हा, चालू केली तेव्हापासून तर 9:30ला तू आहे होतच ना, तू ऑलमोस्ट. डेडिकेटेडली 15 to 20 राईट. मिनिट्स ते तेवढं ठीक आहे ग. मग हा. नंतर मुलं 10च्या आत झोपून जाते. नाही, मला पण असतं ना, माझे पण कामं असतात. त्यामुळे मी आता तेच करायला की नाही, 15 मिनिट्स त्याच्यासाठी डिवाइड केलं की मला खूप सारं द्यायचं होतं मुलांना. खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज होत्या, पण टाइम लिमिट होती. त्याच्यामुळे मग डिवाइड केलं टाइम की एव्हरीडे ह्या 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 ऍक्टिव्हिटी करूया. आणि 15 मिनिट्स मेडिटेशन कंपल्सरी. त्यामुळे आता 9 to 9:30 फिक्स टाइम झाला आपला. जास्तीत जास्त 2 ते 5 मिनिटं एक्सटेंड होतो कधी कधी. ते मुलांच्या गप्पांवर डिपेंड आहे. तर ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी आहेत वीकली आपल्या. मी टाइम टेबल ग्रुपमध्ये पण शेअर केलंय. पण काही पेरेंट्सनी कदाचित ग्रुपमध्ये चेक पण केलं नसेल हा टाइम टेबल. त्यामुळे जर कुणी रेकॉर्डिंग पाहत असेल तर हा पाहून घ्या. आणि थँक्यू सो मच, तुम्ही आज एवढा वेळ काढला. अरे, आपण खूप वेळ काढला, पण मला छान असं सॅटिस्फॅक्शन वाटते स्वतःला की नाही, आम्हाला पण जे छान मला वाटलं मत मॅम. मांडायचे होते ते मी मांडले. आणि आय होप की सगळे पेरेंट्सनी पाहावे हे, ज्यांनी अटेंड नाही करू शकले त्यांनी पण. आणि moral of the meeting is love yourself, then you will able to love your child at home. लव प्लस हील. हील इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. आणि जेव्हा लव करायला स्टार्ट करतो तेव्हा आपण स्वतःला हील करतो. करेक्ट. थँक्यू सो मच सगळ्यांना. थँक्यू मॅम, थँक्यू. थँक्यू ऑल. चला. बाय. जय श्रीराम, जय श्री कृष्ण. जय राधे श्रीराम. राधे. श्री कृष्णार्पणमस्तु. राधे राधे. बाय रुवीन. मला ना तू बोल ना. बाय बाय.